सर्वांना शुभेच्छा आहेतच, त्या कायम आहेत. नव्या सरकारचं बजेट नवे अर्थमंत्री अरुण जेटली 10 जुलैला सादर करतील. म्हणून आपल्याला असं वाटलं की बजेट समजावून कसं घ्यायचं यावर एका संध्याकाळी सगळे जमून मजा करू. ते बजेट समजावून घेणे म्हणजे त्या निमित्ताने देशाची सगळी अर्थव्यवस्था, तिच्या समोरचे मुख्य विषय एका स्ट्रोक मध्ये आपल्याला. काय झालं तुमचं? काही लागणार आहे का मागे? आणि हे टेस्टिंग केलं नव्हतं का आधी? एका संध्याकाळच्या सगळे एकत्र येऊन 2 तास इकॉनॉमिक्स असा विषय मध्यवर्ती ठेवून मजा करायची. सगळे तर घरातलेच आहोत आपण. लक्षात असेल सगळ्यांच्या की अभ्यास ही मजा आहे. आयुष्य हा उत्सव आहे. लाईफ इज सेलिब्रेशन. माणसाचा जन्म मिळाला हीच मुळात मोठी संधी आहे. ते टेकून बसलेल्याने वळून बसायचं. मी जळतो माहितीये का नाही तुम्हाला? मी राहणार 2-2 तास उभे, तुम्ही यायला टेकून बसणार. ते पण तो अँगल इतका सोयीचा आहे सगळा. इकडं माझ्याकडं बघायचं, समजलं ना? 10 जुलैला बजेट सादर होत आहे. त्या निमित्ताने तसे येते 10-15 दिवस सुद्धा वेगवेगळे वृत्तपत्र, वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या, मॅगझिन्स, तुम्ही वेबसाईटवर वेगवेगळे काही फॉलो करत असलात तर भारताची अर्थव्यवस्था मध्यवर्ती ठेवून खूप काही मजकूर येणार आहे. आपण त्या काळात जर लक्ष दिलं तर आपलं अंडरस्टँडिंग, समज आपली काय आहे अर्थव्यवस्था, जगाचे इश्यूज काय आहेत, आपले ते अंडरस्टँडिंग तयार व्हायला मदत होणार आहे. म्हणून आजच्या सत्राचा हेतू कसं समजावून घ्यायचं ते बजेट हाच आहे. सरकार सादर करतंय 10 जुलैला, कारण खरं म्हणजे भारताचं बजेट दरवर्षीच्या 28 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता संसदेमध्ये अर्थमंत्री उभे राहतात आणि सादर करतात. 1999 सालापर्यंत ते संध्याकाळी 5 वाजता असायचं. 1999 सालापर्यंत संध्याकाळी 5 वाजता बजेट सादर करायला अर्थमंत्री उभे राहायचे. कारण मुळात या प्रकारे बजेट सादर करणे, मांडणे ही संकल्पना भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा सुरू झाली. भारताचेच एक थोर मुळात अर्थशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, समाज सुधारक, स्वातंत्र्य सैनिक, महात्मा गांधीजींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले स्वतः अर्थशास्त्रज्ञ होते. आपण विसरतो अनेकदा. बाबासाहेब आंबेडकर स्वतः अर्थशास्त्रज्ञ होते, विसरायला होतं अनेकदा अनेकांना. तर ब्रिटिश काळामध्ये बजेटवरची यांची, गोपाळकृष्ण गोखले, बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणं सुद्धा गाजलेली आहेत. व्हायसरॉय वेळात वेळ काढून ऐकायला येऊन बसायचा. स्वातंत्र्यानंतर प्रथा तीच चालू राहिली. आणि ते पण आपला अर्थमंत्री 5 वाजता उभं राहून संसदेत बजेट सादर करणं सुरू करायचे. कारण की या प्रकारे वार्षिक अंदाजपत्रक मांडणं ही मूळ ब्रिटिश संसदीय लोकशाहीतली परंपरा. त्यांचा अर्थमंत्री, त्याला ब्रिटिश घटनात्मक व्यवस्थेतलं शास्त्रशुद्ध नाव आहे मिनिस्टर फॉर एक्सचेकर. फायनान्स मिनिस्टर हा शब्द नाही, आपल्याकडे वापरतात. ब्रिटिश व्यवस्थेमध्ये त्याला शब्द मिनिस्टर फॉर एक्सचेकर. तो लंडन टाइम म्हणजे GMTच्या 11:30 वाजता तो बजेट सादर करायला उभा राहतो. लंडनचे 11:30 म्हणजे आपले 5:30. म्हणून आपण जे राणीपेक्षा राजनिष्ठ, वृत्तीने गुलाम, तो भारत देश नसल्याचं नुकतंच 16 मेला सिद्ध झालेलं, असं मी माझं मत सांगतोय. काहींना पटेल, काहींना नाही. ती परवानगी करायची, ती चिडचिड फेसबुकवर करा नंतर. 16 मेला भारत देशाने सिद्ध केलेलं आहे की हा देश
मुक्त होऊ लागलाय आणि मतदार स्वतंत्रपणे विचार करतोय, म्हणून हे बजेट आत्ता सादर होत आहे. पण स्वतंत्र देशामध्ये भारतीय संसदीय प्रथा भारतीय पद्धतीनुसार करायला आपल्याला वर्ष 1999 उजाडायला लागलं. नाही तर तिथपर्यंत लंडनमधले 11.5 ते भारतातले 5 म्हणून भारतातलाही फायनान्स मिनिस्टर, वित्तमंत्री भारताचं बजेट सादर करायला 5 वाजता उभं राहणार. ती प्रथा 99 सालानंतर बदलली. पण यावर्षी प्रस्तावित निवडणुका होत्याच, म्हणून जे त्याच्या आधीचं म्हणजे UPA 2 यांनी एक योग्य भूमिका घेतली. ती म्हणजे वर्ष 2014-15चं बजेट सादर करण्याचा जनादेश मॅन्डेट त्या UPA 2ला नाही आहे. तेव्हा आधी निवडणुका होऊ दे, लोक ज्याला निवडून देतील त्याला तो जनादेश आहे, ते जे काही आहे ते बजेट मांडतील. पण भारताच्या घटनात्मक व्यवस्थेनुसार सार्वजनिक क्षेत्रात खर्च होणारा पै याला विधिमंडळाची मान्यता असावी लागते. सार्वजनिक क्षेत्रात खर्च होणाऱ्या पैला विधिमंडळाची मान्यता ही प्रत्यक्ष व्यवहारात असलेली लोकशाही आहे. कारण कार्यकारी मंडळ म्हणजे कॅबिनेट, विधिमंडळ म्हणजे खासदारांना उत्तरदायी आहे, कारण खासदार लोकांनी निवडून दिलेत. म्हणजे बजेट सादर केलं गेलं पाहिजे तरच 4 आणे सुद्धा सरकारला सार्वजनिक क्षेत्रात खर्च करायला परवानगी आहे. ही सरकार म्हणजे कार्यकारी यंत्रणेची लोकांप्रती असलेली उत्तरदायित्व, अकाउंटेबिलिटी टुवर्ड्स पीपल, त्याचं ते रूप आहे. म्हणून ते बजेट पहिल्यांदा संसदेत म्हणजे लोकसभेतच व्हावं लागतं, कारण तशी पण घटनात्मक व्यवस्था आहे. ज्यांचं नाव वित्त विधेयक मनी बिल सोडता बाकी सगळी लोकसभा किंवा राज्यसभेत कुठेही सादर केलेली चालतात, पण जे मनी बिल वित्त विधेयक ते प्रथम लोकसभेतच मांडलं जावं लागतं. ह्या सगळ्या प्रथांच्या आणि घटनात्मक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर देशाचं बजेट सादर केलं जातं. भारताच्या घटनेत काळजीवाहू सरकार अशी संकल्पना नाही, अशी घटनात्मक संकल्पना नाही. अन्य काही देशांमध्ये आहे. केअरटेकर गव्हर्नमेंट. आपल्याकडे सरकार आहे तरी किंवा नाही तरी असलं तर त्याला सगळे घटनात्मक अधिकार आहेत. काळजीवाहू केअरटेकर गव्हर्नमेंट ही व्यवस्था असते की पुढची काहीतरी व्यवस्था मार्गी लागायची, त्याच्या आधी तुम्ही रोजचा कारभार चालवा, बाकी त्या पलीकडे तुम्हाला अधिकार नाही. अशी कोणतीही लिखित व्यवस्था भारताच्या राज्यघटनेत नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की समजा विसर्जित लोकसभेच्या वेळचं UPA 2 त्यांनी जर ठरवलं असतं की काय ते फुल बजेट सादर करायचं आहे, तर घटनात्मक दृष्ट्या दोष देता आला नसता. पण लोकशाही नुसतं शब्द काय लिहिलेले अशी बोट ठेवून कधी चालत नाही, ती प्रथांवर जास्त चालते, संकेत किंवा प्रथा. मग हा एक स्वतंत्र भारतामध्ये योग्य संकेत पाळला गेलेला आहे. तोच योग्य संकेत UPA 2नी सुद्धा पाळला की जर बजेट सादर करायची वेळ फेब्रुवारी, पण अपेक्षित निवडणुका एप्रिल-मे मध्ये आहेत, तर मग आपल्याला पुढच्या वर्षाचं बजेट सादर करायचा जनादेश नाही, अशी भूमिका सरकारनेच घेतली. ती घेतलेली भूमिका आहे ती भारताच्या लोकशाही परंपरेमध्ये प्रस्थापित करण्यात आलेली प्रथा आहे, ती बरोबरच प्रथा आहे. पण मग प्रत्येक बजेट 1 एप्रिल ते 31 मार्च असतं, निवडणुका एप्रिल-मे, आणि मग मतमोजणी 16 मे, मग पुढे पंतप्रधानांचा शपथविधी. तर 1 एप्रिलपासून सार्वजनिक क्षेत्रामध्ये जो काही खर्च करायला तर लागेल. सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांचे पगार आहेत, अनेक विकास प्रकल्पांचा मेंटेनन्स आणि रिपेअर M&R असा उल्लेख करतात, ते खर्च आहेत, ते थांबू तर शकत नाही, त्याला संसदेची मान्यता पाहिजे. तर अशा वेळी घटनेतली व्यवस्था आहे जिचं नाव आहे व्होट ऑन अकाउंट. मराठी शब्द आहे लेखानुदान प्रस्ताव. म्हणजे पूर्ण बजेट अनेक कारणांमुळे मांडता येत नाही आत्ता, पण सार्वजनिक क्षेत्रातले काही जे रूटीन खर्च आहेत ते चालू ठेवायचे, तर अशा वेळेला तेवढा लेखानुदान प्रस्ताव मांडला जातो. तो UPA 2नी मांडला होता आणि आता पूर्ण बजेट 10 जुलैला अर्थमंत्री अरुण जेटली मांडतील. घटनेमध्ये बजेट हा शब्द नाही. राज्यघटनेतला ॲक्च्युली शब्द आहे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक वित्तीय विधेयक. आपण म्हणते मनी बिल आहे. वेगवेगळ्या विधेयकांचे जे विविध प्रकार आहेत त्यातला हा
मनी बिल की जो फक्त लोकसभेतच प्रथम सादर केला जावा लागतो, तो शब्द ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट आहे. आपण बजेट हा बोली भाषेतला शब्द म्हणून वापरतो. ते भारताने आर्थिक वर्ष स्वीकारलं 1 एप्रिल ते 31 मार्च. आता हे 1 एप्रिलला वर्ष सुरू करणं कोणाच्या डोक्यातून निघालं मला काय माहीत नाही आजपर्यंत. बहुधा जो कोणी आरशासमोर उभा होता त्याला वाटलं हा मी कोण आहे, तो जो कोण आहे त्याची सेल्फ इमेज, म्हणून त्यांनी ठरवलं की 1 एप्रिल पासून सुरू करू भारताचं आर्थिक वर्ष. नंतर आपल्या राजकीय पुढाऱ्यांना वाटायला लागलं की जनतेला एप्रिल फूल करायचं असेल तर सगळ्यात उत्तम सुरुवात 1 एप्रिल. भारताने स्वीकारलेलं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. त्यानंतर अर्थातच ब्रिटिश परंपरा आपण बदलली आणि ती 1999 पासून 11 वाजता येतं. राज्यांची बजेट त्यानंतर होतात. असं होतं नॉर्मली. यावर्षी तसं नाही आहे. तुम्ही याची दखल घेतलेली असणं मला अपेक्षित आहे की महाराष्ट्राचं बजेट सादर करून झालेलं आहे. कारण महाराष्ट्राच्या निवडणुकांना वेळ ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे वर्षाचे 6 महिने संपून जात आहेत. त्याला लोकशाही दृष्ट्या त्याच्यात काही अयोग्य केलं सरकारने असं म्हणता येणार नाही. बजेट सादर केलं यात अयोग्य काही नाही. या पलीकडे त्या बजेटमध्ये योग्य काही नाही. पण घटनात्मक प्रथेचा त्याच्यात कुठे भंग झाला, अधिक्षेप झाला असं नाहीये. नॉर्मली देशाचं मांडून झाल्यानंतर राज्यांची मांडली जातात. त्या वर्षीचं जे वार्षिक अंदाजपत्रक सादर केलं जातं ते पंचवार्षिक योजनेच्या चौकटीत सादर केलं जातं. त्याची फ्रेम ठरलेली आहे. भारताची चालू आहे ती 12वी पंचवार्षिक योजना चालू आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2012 ते 2017. त्याचं हे आता 2014-15 या वर्षाचं अंदाजपत्रक सादर केलं जाईल. तेव्हा एक पंचवार्षिक योजना तयार होण्याचं जे कमालीचं गुंतागुंतीचं ची प्रोसेस आहे, त्या सगळ्यानंतर राज्यांच्याकडनं आधी प्रस्ताव मागवले जातात. केंद्र आधीच्या पंचवार्षिक योजनेच्या आधारावर प्रस्तावांचा विचार करतं. मग त्याचा आराखडा प्रथम प्लॅनिंग कमिशन तयार करतं. तो ठेवला जातो नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल NDC समोर. NDCचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत पंतप्रधान आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व राज्यांचे वित्त फायनान्स मिनिस्टर्स हे त्याचे पदसिद्ध सदस्य पण असतात. NDCचे कार्यकारी सचिव म्हणजे प्लॅनिंग कमिशनचे डेप्युटी चेअरमन म्हणजे सध्या मॉन्टेक सिंग अहलुवालिया ज्या पदावर आहेत, अजून तरी आहेत. नव्या नेमणुका काय, नवं सरकार काय करायचं ते करेल, बदलेल ठेवेल आपल्याला कळेल. ते प्लॅनिंग कमिशन रूपरेषा मांडते NDC समोर. NDCने त्याला मान्यता दिली की तो प्रस्ताव लोकसभेसमोर मांडला जातो. संसदेने त्याला मान्यता दिली की त्याचा अर्थ आहे आता प्लॅनिंग कमिशनला या आखून दिलेल्या सूत्रांच्या चौकटीत पंचवार्षिक योजनेचा तपशील तयार करा अशी सूचना संसदेने दिली. त्यानुसार प्लॅनिंग कमिशन तयार करतं आणि मग त्याचं प्रत्येक वर्ष त्या पंचवार्षिक योजनेच्या चौकटीमध्ये केलं जातं. भारताने 1991 नंतर आर्थिक जो रस्ता स्वीकारला, सोपं त्याचं वर्णन LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. त्याचा मराठी शब्द आकर्षक वाटतो म्हणून 30 सेकंदाची मजा करून घेऊ, कारण तो खाऊ जा असा येतो. म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. आता जागतिकीकरणचा उच्चार जा कसा केला असे प्रश्न विचारायचे नसतात. त्या रस्त्यानंतर 1991 नंतर पंचवार्षिक योजना सुद्धा आणि त्याच्या अंतर्गत असलेलं वार्षिक अंदाजपत्रकाची मुख्य भूमिकाच बदललेली आहे. 1991च्या आधी जिचं मुख्य नाव समाजवादी अर्थव्यवस्था आणि केंद्रीकरण असलेली सरकार संचालित अर्थव्यवस्था, त्यामुळे त्याच्या आधीच्या पंचवार्षिक योजना आणि वार्षिक नियोजनांनी सुद्धा पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा ठरायची. 91 नंतर क्रमाक्रमाने आता ते चित्र नाही. देशामधला आता मुख्य गुंतवणूकदार इन्व्हेस्टर सरकार नाही. अर्थव्यवस्थेच्या बहुसंख्य क्षेत्रांवरनं सरकारचं नियंत्रण कमी तरी झालंय किंवा अनेक क्षेत्रांपर्यंत उठलेलंच आहे. अशा वेळेला आता मग पंचवार्षिक योजना आणि वार्षिक अंदाजपत्रकाचं नेमकं स्थान काय, तर आता गुंतवणूक, किंमत नियंत्रण, प्राइस कंट्रोल किंवा
रोजगार निर्मिती, एम्प्लॉयमेंट जनरेशन हा त्याचा मुख्य हेतू नाही आहे. धोरणं हा मुख्य हेतू आहे. अशी धोरणं की ज्यामुळे आर्थिक विकासाला गती येईल, अशी धोरणं की ज्यामुळे खुल्या बाजारातलं वातावरण गुंतवणूकदाराला अनुकूल, इन्व्हेस्टर फ्रेंडली बनवून देशाच्या विकासाला चालना मिळेल, अशी धोरणं की ज्यामुळे बचतीला वाढ मिळेल. म्हणजे आता पंचवार्षिक योजना आणि वार्षिक अंदाजपत्रक हे जास्ती पॉलिसी डॉक्युमेंट आहे. पॉलिसी ती प्लॅनिंगची कमी आहे, जास्त पॉलिसी डॉक्युमेंट आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणे हे त्याचा मुख्य हेतू बनतो. त्याचं काम, मुख्य काम अर्थातच लोकांच्या आशा आकांक्षांना आकार देणे, शेपिंग अप पीपल्स ॲस्पिरेशन्स. तर पुन्हा लोकशाही व्यवस्थेमध्ये सगळं पैशापाशी, फायनान्सपाशी येऊन भिडतं. म्हणून फक्त वित्त विधेयकांना आणि बजेटला ही एक तरतूद लागू असते, ती म्हणजे त्याला जर कट मोशन, कपात सूचना जर लागू झाली तर तो मानला जातो सरकारवरचा अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला असा. म्हणजे अर्थमंत्री विधेयक सादर करतात, त्या दिवशी लागू नाही होत ते. नॉर्मल वेळापत्रक पाहिलं तर 28 फेब्रुवारीला अर्थमंत्री मांडतील. 1 मार्चपासून पूर्ण मार्च महिना अतिशय योजनाबद्ध पद्धतीने कोणत्या दिवशी कोणत्या डिपार्टमेंटच्या मागण्यांवरची चर्चा हे ठरलेलं असतं. त्यावर संसदेत चर्चा होतात आणि त्या एकेका भागाला मान्यता होत सगळ्या बजेटला फायनली मान्यता 31 मार्च अखेर होते. मग 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी चालू होते. तर मग 28 फेब्रुवारीला बजेट सादर करण्यापासून ते 1 एप्रिलला लागू होण्याच्या मधल्या काळात संसदेतल्या चर्चांमध्ये कोणत्याही विभागाच्या कोणत्याही मागण्यांवर जर समजा कोणा सदस्यांनी कपात सूचना, कट मोशन मांडली, ती कितीही छोटी असली, कोणी म्हणाला की एखाद्या योजनेला 9,500 कोटीचा खर्च आहे आणि कोणीतरी निघाला की एवढी गरज नाही आहे, आमच्या मते या योजनेसाठी 9,499 कोटी 99,999 रुपये पुरतील, तर माझी कपात सूचना 1 रुपयाची. आणि ती 1 रुपयाची जरी मान्य झाली तर त्याचा अर्थ आहे सरकारवरचा अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला. म्हणून मग त्याच्या मधल्या ज्या चर्चा चालतात त्याच्यात अनेक सूचनांवर सरकारच आपणहून मागे घेतं आपलं म्हणणं, किंवा संबंधित जो सन्माननीय सदस्य आहे तो आपलं म्हणणं मागे घेतो, मॉडिफाय करतो. सरकार सांगते ही सूचना आम्ही स्वीकारलेली आहे, आता तिचं बजेटमध्ये रूप दिसेल तर तुमचं कपात सूचना आता मागे घ्यावीत, यानुसार मग पुढे सरकार चालतं. नाही तर ते सरकार पडेल. 1991 आधीच्या अर्थव्यवस्थेचं मुख्य नाव समाजवादी अर्थव्यवस्था म्हणणं वावगं किंवा अयोग्य नाही ठरणार. त्यावेळेचं आपलं झालं की शासन हीच व्यवस्था मुख्य गुंतवणूकदार होतं, मुख्य रोजगार निर्माण करणारं होतं. पब्लिक सेक्टर शॅल ऑक्युपाय कमांडिंग हाईट्स ऑफ इकॉनॉमी, हे आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी आणि 1956 साली स्वीकारलेलं सूत्र पुढे 91 सालापर्यंत चालू होतं. तो बदल 91 नंतर झाला. त्यामुळे जागतिकीकरणानंतर आता बजेट म्हणजे केवळ पैसे आणि त्याची गुंतवणूक असा विषय नसून देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारा, गती देणारा धोरणात्मक दस्तावेज, पॉलिसी इन्स्ट्रुमेंट असं त्याचं साधन होतं. आता आपण जसे बजेट समजावून घ्यायला पुढे सरकू तसं आपलं लक्ष 3 मुख्य डॉक्युमेंट्सवर पाहिजे. ते कालानुक्रमाच्या त्या अनुक्रमाने मांडलंय. खरं म्हणजे सर्वसाधारणपणे बजेटच्या 15 दिवस आधी इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया, भारताच्या आर्थिक पाहणीचा अहवाल येणं अपेक्षित असतं. तो मी गेली बरीच वर्ष पाहतोय की तो 15 येत नाही आहे. गेले बरेच वर्ष मी पाहतोय अनेकदा बजेटच्या 48 तास आधी, म्हणजे बजेटच्या आदल्या दिवशी रेल्वे बजेट मानलं जातं, त्याच्या 24 तास आधी हा भारताच्या आर्थिक पाहणीचा अहवाल येतो. पण आपल्याला अभ्यासावर पकड मिळवताना ह्या 3 दस्तावेजांकडे, डॉक्युमेंट्सकडे लक्ष द्यायचं आहे. इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया, त्यानंतर रेल्वे बजेट सादर होतं. रेल्वे बजेट ब्रिटिश काळापासून वेगळं सादर होतं. ब्रिटिश काळामध्ये नुसत्या रेल्वे खात्यावर प्रचंड गुंतवणूक असायची. नाही तर ते शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर ते बजेटचाच भाग आहे, पण ते एवढं मोठं असायचं की रेल्वेचं बजेट वेगळं सादर केलं जायला लागलं. ती प्रथा अजूनही तशीच चालू आहे. आता जर भारताची अर्थव्यवस्था बघितली
तर रेल्वेपेक्षा जास्त ॲलोकेशन गुंतवणूक असलेली इतर खाती किंवा इतर विषय प्रकल्प खूप आहेत, तरी पण ही प्रथा चालू आहे. आणि मग वित्तमंत्री जे सादर करतात ते पूर्ण बजेट, हे 3 डॉक्युमेंट्सकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. यातला इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक तयार करते. योजना तयार करणं सरकार, गव्हर्नमेंट नावाच्या इन्स्टिट्यूशनचं काम आहे. ती योजना तयार करायला सरकारला मदत करणार नियोजन आयोग, प्लॅनिंग कमिशन. मग ती प्रत्यक्ष अंमलात आणणं हे काम कार्यकारी यंत्रणेचं आहे. म्हणजे कॅबिनेट, भारताच्या कार्यकारी यंत्रणेचं 2 शब्दातलं नाव सांगायचं झालं तर कॅबिनेट सिस्टीम, काय मंत्रिमंडळ पद्धत, आपली संसदीय लोकशाही आहे. आणि आपल्या जिथे जाऊ इच्छितो आपण सगळे, म्हणजे UPSC MPSC शासकीय अधिकारी सगळे त्या कार्यकारी यंत्रणेचे घटक बनतात. तेव्हा केलेल्या योजनेवर अंमलबजावणी हे त्या कार्यकारी यंत्रणेचं काम. म्हणून ती झाले ते नियोजन आणि त्या नियोजनाची झाली ती अंमलबजावणी बरोबर झाली का ह्याच्यावर मॉनिटर करणे, लक्ष ठेवणे, हे एका तिसऱ्या स्वायत्त व्यवस्थेचंच काम पाहिजे. इसी में भलाई है, ह्याच्यामध्ये शहाणपण आहे. ह्याला फार छान शब्द आहे, प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस. लोकशाही पूर्ण उभीच मुळी यावर आहे. प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस म्हणजे अधिकारांचं केंद्रीकरण नाही होऊ द्यायचं आहे. आणि चांगल्या इंग्लिशमध्ये वर्णन येतं, नोबडी प्लेज द जज, द ज्युरी अँड द एक्झिक्युशनर. म्हणजे कायद्याची प्रक्रियाचं सूत्रसंचालन पण मीच करणार. माझ्यासमोर जो आरोपी येईल त्याचा गुन्ह्याचा म्हणजे साक्षी पुरावाचा तपास करून हा गुन्हेगार आहे का नाही पण मीच ठरवणार आणि त्या शिक्षेची अंमलबजावणी पण मीच करणार. हे लोकशाहीच्या सूत्रांना धरून नाही, याच्यामध्ये अधिकाराचं केंद्रीकरण आहे. मुळामध्ये ज्याला आपण लोकशाहीचे 3 मुख्य स्तंभ म्हणतो, विधिमंडळ लेजिस्लेचर, कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह आणि न्यायपालिका ज्युडिशियल, यामध्येच अधिकारांचं वाटप, डिव्हिजन ऑफ पॉवर, आणि दर एका यंत्रणेवर उरलेल्या 2 यंत्रणेंचं लक्ष पाहिजे. आणि ती रचना अशी काही केलेली आहे की प्रत्येक यंत्रणा कुठल्या तरी दुसऱ्या यंत्रणेला उत्तरदायी, आन्सरेबल, अकाउंटेबल आहे. सगळ्या मिळून फायनली लोकांना अकाउंटेबल आहे. ती लोकांची अकाउंटेबिलिटी, लोकांप्रती उत्तरदायित्व ज्या अनेक तऱ्हांनी व्यक्त होतं, त्यातलं लोकशाही जीवनातलं एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र म्हणजे निवडणुका. पण ते एकमेव नाही. लोकशाहीची कार्यपद्धती, संसदीय कार्यपद्धती, हे स्टार क्वेश्चन, अनस्टार क्वेश्चन, पॉइंट ऑफ ऑर्डर, हे सगळे जे आयुध आहेत, आयुध लेजिस्लेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स, ही सगळी म्हणजे लोकांप्रती उत्तरदायित्वाचाच आविष्कार आहे. पण कोणाही व्यवस्थेने जर काम नीट करायचं असेल आणि जर पॉवर करप्ट्स, ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, यावर मात करायची असेल तर ॲब्सोल्यूट पॉवर मिळू देऊ नका कोणालाच. पॉवरचं वाटप असं काही पाहिजे की ते विभागलेलं आहे आणि दर एक पॉवर असलेली यंत्रणा दुसऱ्यांना उत्तरदायी आहे, दुसऱ्यांचं त्याच्यावर लक्ष आहे. याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस. तर त्या प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेसनुसारच योजना तयार करणे एका दुसऱ्या व्यवस्थेचं काम, ती अंमलात आणणे कार्यकारी यंत्रणेचं काम. म्हणून ती तयार केली ती बरोबर केली का, अंमलात आणली ती बरोबर, यावर तिसऱ्या स्वायत्त व्यवस्थेची देखरेख नजर पाहिजे. म्हणून ते काम रिझर्व्ह बँकेकडे आहे. रिझर्व्ह बँक स्वायत्त आहे. रिझर्व्ह बँक सरकारच्या हाताखाली नाही. रिझर्व्ह बँक हा फायनान्स मिनिस्ट्री, वित्त अर्थ मंत्रालयाचा हिस्सा नाही. अर्थव्यवस्था चालवायचीच असेल तर ते अर्थ मंत्रालय हे एक चाक आहे आणि रिझर्व्ह बँक हे दुसरं चाक आहे. करेक्ट शास्त्रीय शब्दात सांगायचं तर वित्तीय धोरण ठरवणं, फिस्कल पॉलिसी, हे सरकार या व्यवस्थेचं काम आहे, गव्हर्नमेंट. पण चलन विषयक धोरण ठरवणं, मॉनिटरी पॉलिसी, हे RBIचं काम आहे, रिझर्व्ह बँकेचं काम आहे. आणि वित्तीय आणि चलन विषयक धोरण हे एकमेकाशी कोऑर्डिनेशन, संनियंत्रण, एकमेकाच्या बरोबरीने चालायला पाहिजे, नाही तर विकासाला गती येणार नाही. पण या 2 स्वायत्त यंत्रणा आहेत. म्हणून इकॉनॉमिक सर्व्हे तयार करण्याची जबाबदारी RBIवर ठेवण्यात आली, घटनात्मक. RBIच्या गव्हर्नरची नेमणूक थेट राष्ट्रपती करतात. अर्थात घटनात्मक व्यवस्थेनुसार राष्ट्रपतींना स्वतःचे वेगळे स्वतंत्र अधिकार नॉर्मल स्थितीत नाहीत,
तेव्हा राष्ट्रपती ती नेमणूक मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावरून करतात. पण मग नेमणूक झाल्यावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मंत्रिमंडळाला जबाबदार नाहीत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर थेट राष्ट्रपतींना जबाबदार आहेत. शिवाय जर योजना तयारही सरकारनेच करायची, अंमलबजावणी पण सरकारनेच करायची आणि ती आपण बरोबर केली का याचा अहवाल पण सरकारनेच द्यायचा, तर तुम्हाला कॉमन सेन्सनी सुद्धा लक्षात येईल की मग त्याच्यामध्ये आकडे फुगवायचे, टार्गेट गाठली गेली असं दाखवायचं, असं खोटं खोटं सगळं त्याला एक सहज वाव मिळेल, इन्स्टिट्यूशनलच रचनेत वाव मिळेल. पण ज्या वेळेला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, हितसंबंधांचा गुंता नाही, अंमलबजावणी दुसरे करतायत आणि तिसरा ठरवतोय की ती अंमलबजावणी बरोबर आहे का नाही, त्यामुळे तो परखडपणे चिकित्सकपणे सत्य ते सांगू शकतो. ॲक्च्युली ह्यामुळे तयार केलेल्या दस्तावेजाची विश्वासार्हता, क्रेडिबिलिटी सुद्धा वाढते. काय सरकार काही म्हणेल, नाही तर ते सरकारला कमी पडायचं आहे, त्यामुळे आकडे फुगवून सांगा, म्हणजे विकासाचे आकडे फुगवून सांगा, इन्फ्लेशनचे आकडे कमी करून सांगा, हे अगदी साहजिक आहे. म्हणून इकॉनॉमिक सर्व्हे व्यवस्था अतिशय योग्य आहे असं सांगतोय की म्हणून इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजे त्याच्यावरची जी देखरेख आहे, RBI स्वायत्त, राष्ट्रपतींना उत्तरदायी, तो इकॉनॉमिक सर्व्हे भारताच्या आर्थिक पाहणीचा अहवाल संसदेसमोर मांडला जातो आणि त्यानंतर अर्थातच मग रेल्वे बजेट आणि मग भारताचं जे वार्षिक अंदाजपत्रक आहे ते. आधी मी म्हणालो तसं ब्रिटिश काळातच ही प्रथा चालू झाली की रेल्वेचं बजेट स्वतंत्रपणे सादर केलं जातं. कारण ब्रिटिश काळामध्ये भारतीय रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला, हे एक सत्य नाकारून नाही चालणार आहे. जगामध्ये भारतीय रेल्वे हे सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. एखाद्या रेल्वे नेटवर्कची मोजमाप कशी करायची याचे वेगवेगळे निकष आहेत, पण त्यामध्ये जर नुसती रेलची लांबी, लेंथ, रेल्वे रुळांची म्हणजे, यावर भारत पहिला आहे जगात. आणि किती प्रवासी ती रेल्वे वापरतात यावर पण भारत पहिला आहे. म्हणजे लक्षात घ्या की अमेरिका आणि चायना भारताच्या साधारण 2.5-3 पट मोठे देश आहेत भौगोलिकदृष्ट्या, आणि या दोन्ही देशांमध्ये त्यांच्या देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत आहेत ना रेल्वेज. उदाहरणार्थ चीननी तर पार बीजिंग पासून ल्हासापर्यंत, म्हणजे जगातली अशक्य, ते इंजिनिअरिंगचा चमत्कार आहे, केली. आणि आता चालले ल्हासापासून पुढे नेपाळ म्हणजे काठमांडू आणि मग इस्लामाबादपर्यंत रेल्वे आणायची. त्याच्यावर त्यांचे सर्वे आणि योजना त्यांची चालू आहे. अमेरिकेमध्ये तर रेल्वेचे असे 2 रूट्स आहेत, त्याला एकाला नॉर्दर्न रूट नाव आहे, एकाला सदर्न रूट, म्हणजे कोस्ट टू कोस्ट, अटलांटिकपासून पॅसिफिक आणि व्हायस वर्सा. तरी जर नुसती रेल्वे रुळांची लांबी देशभरची पाहिली तर भारत नंबर 1 वर आहे. आणि पुन्हा चीनची लोकसंख्या ही अजून तरी भारतापेक्षा मोठी आहे. लवकरच आपण ती ओव्हरटेक करू, आपण हे काय कमी नाही आहोत, पण त्याला अजून वेळ आहे, असं काही नाही करून चालणार. तरी आहे या चित्रामध्ये रोज रेल्वेचा वापर किती जण करतात, रोज म्हणून वर्षभर, असं रेल्वेचा ह्याच्यात पण भारत नंबर 1 वर आहे. जर एक आणखी निकष वापरायचा झाला की तुमच्या देशाच्या दर चौरस किलोमीटर मागे, एव्हरी स्क्वेअर किलोमीटर रेल्वे रूळ किती आहेत, हा प्रॉपर रेशो देशाचं मोजमाप, आकार देशाचा, आणि त्याच्याशी रेल्वे रुळांच्या लांबीचं गुणोत्तर प्रमाण काय पडतं, त्यामध्ये जर्मनी आहे नंबर 1 वर. पण भारताचं रेल्वे नेटवर्क लार्जेस्ट आहे. आपण स्वातंत्र्यानंतर त्यामध्ये दुर्दैवाने फारसं नवीन काही केलेलं नाही. दुर्दैवाने आपण फारसं काही नवीन केलं नाही तर लांबची गोष्ट आहे. ब्रिटिशांनी जे केलं ते दुर्दैवाने आपण नीट मेंटेन सुद्धा केलं नाही. स्वतंत्र भारतामध्ये भारताने पूर्ण केला असा रेल्वेचा एकमेव प्रकल्प म्हणजे कोकण रेल्वे. सुमारे 750 किलोमीटर लाईनची जगातली उत्तम लाईन आहे. ती टेक्नॉलॉजी, त्याचं भांडवल, त्याची अंमलबजावणी सर्व काही भारतीयांनी केलं. म्हणजे केपेबिलिटी आहे, पण आपण नीट नाही केलेलं. फक्त पुढे म्हणजे जागतिकीकरणाच्या काळामध्ये रेल्वेला पॅसेंजर विमान वाहतुकीची स्पर्धा जाणवायला लागली. पुण्याहून दिल्लीला जायला समजा झेलम एक्सप्रेसला 40 तास लागतात, आणि मी नीट प्रवास करायचा ठरवलं तर समजा किमान AC 2 टायरने
त्याऐवजी पुण्याहून दिल्लीची फ्लाईट घेतली, ती पण नो फ्रिल्स, म्हणजे मला दुसरं तिसरं काय नको आहे, मला आकाशातनं उडत जाणारी एसटी. तुम्ही म्हणलात उभं राहतो तर मला उभं राहिलेलं पण चालेल, असं उभं राहून जर मला परवानगी दिली असे डोलत, पैसे कमी घेत असलात तर सांगा. तर अशा ज्या चालू झाल्या, एक वेळ खरंच अशी होती की समजा पुणे दिल्ली AC 2 टायरचं भाडं 2-2.5 हजाराच्या रेंजमध्ये, आणि पुरेसं आधी बुकिंग केलं तर विमानाचं पण तिकीट 2-2.5 हजारात. तो किसको पागल कुत्त्याने काटा आहे की 40 तास त्या रेल्वेमध्ये खडबड खडबड खडबड, त्यानंतर उतरलं तरी आपल्याला असं वाटत राहतं की अजून रेल्वेत प्रवास माझा नाही. शिवाय त्या सर्व तऱ्हांच्या गैरव्यवस्था सगळ्या. तर खरंच अशी एक वेळ आहे की रेल्वे ट्रॅफिकला विमान पॅसेंजर ट्रॅफिकची कॉम्पिटिशन जाणवाल, तिथून थोडे सुधारणा आहेत, निश्चित आहेत. कुणाला जर रेल्वे खात्याबद्दल वैयक्तिक प्रेम असेल, तो म्हणेल तुमची टीका अनाथाई आहे, गेल्या काही वर्षामध्ये रेल्वेचा दर्जा वाढला आहे. त्यातला हा जो वाक्याचा भाग घेतला, गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेचा दर्जा वाढलाय, निश्चित वाढलाय. रेल्वेच्या सेवेचा दर्जा निश्चित वाढलाय. प्रश्न असा आहे तो की काळाची गरज, विकासाची गरज, आणि तो किती वाढायला पाहिजे होता त्याच्या तुलनेत किती वाढलाय, तर मग तो समाधानकारक नाही. शिवाय जगातल्या जर मानायच्या झाल्या की उत्तम रेल्वे सेवा कोणाकोणाच्या आहेत, तर पुन्हा एकदा जर्मनी मानलं जातं नंबर 1. त्यानंतर युरोपमधली रेल्वे सेवा पण असामान्य दर्जाची मानली जाते. त्या तुलनेमध्ये अमेरिकेची रेल्वे सेवा अगदीच थर्ड रेट आहे. पण युरोप, त्यामध्ये जर्मनी आणि जपानची, आणि आता तोडीसतोड चायनाची, हा जर मानला जागतिक दर्जा, तर आपण भारतीय रेल्वे अजूनही मैलोगणती कोसोगणती लांब होतो. तो विकास गेली अनेक वर्ष अडखळून आणि थांबून पडलाय. रेल्वेच्या उत्पन्नाची 2 मुख्य साधनं प्रवासी वाहतुकीतनं येणारं म्हणजे भाडं, आणि फ्रेट म्हणजे माल वाहतुकीचे. आपल्याला साधारणपणे आपल्या डोक्यात बसतं की रेल्वे म्हणजे हे मला इथे बसायचं, दौंडला उतरायचं, दिल्लीला उतरायचं किंवा चेन्नईला जायचं वगैरे. या वाटण्यामुळे निसटू शकतं की रेल्वे या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या आहेत, आणि कुठूनही कुठेही येणारा माल योग्य रीतीने कार्यक्षमपणे उत्पादनाच्या जागी पोहोचवणे, आणि उत्पादन झालेला माल योग्य कार्यक्षम रीतीने बाजारापर्यंत पोहोचवणे, ही जी सगळी व्यवस्था आहे, खरं म्हणजे याच्या मुख्य वाहिन्या रेल्वे आहे. तो फ्रेट हे त्याचं उत्पन्नाचं साधन आहे. एकूण जग आणि त्यातल्या जिथल्या रेल्वे सेवा उत्तम आहेत त्या जर पाहिल्या, तर आपल्याला दिसेल की प्रवासी भाडं जास्ती आहे आणि त्या तुलनेमध्ये फ्रेट कमी आहे आणि स्वस्त आहे. एवढंच नाही तर जितकी कार्यक्षम प्रवासी वाहतूक आहे तितकीच फ्रेट कार्यक्षम आहे. आपल्या देशाचं चित्र ह्याच्या करेक्ट उलट आहे. आपल्या देशामध्ये शेवटी लोकशाही, शेवटी मतदार, त्यामुळे प्रवासी, त्यामुळे ते जमेल तेवढं स्वस्त ठेवा, 12 वर्ष भाव वाढवू नका. रेल्वेची भाववाढ आत्ता काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने केली, त्याच्या 12 वर्ष आधी 4 आणे पण भाववाढ झालेली नाही. जे 2002 मध्ये भाव होते तेच 2014 पर्यंत. मी जे म्हणालो की काही काळ रेल्वे सेवा चांगली झाली, त्यामधनं सरप्लस सुद्धा तयार झाला, तर UPA 1 च्या काळामध्ये म्हणजे 2004 ते 2009 रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव होते. त्या काळामध्ये रेल्वे खात्याची तब्येत सुधारलेली आहे आर्थिक निकषांवर. ती यहाँ तक की एका वेळी रेल्वेचा सरप्लस 20,000 कोटीच्या पार पोहोचला होता. आता ती तोट्यातही चालू नाही आणि सेवेच्या दर्जामध्ये वाढ होती. हार्वर्डनी लालू प्रसादनं बोलवून घेतलं असं आपल्याला सांगण्यात आलं की रेल्वे खात्याचा कारभार आणि इतकं उत्तम आहे की हार्वर्ड विद्यापीठाने तुमच्या व्यवस्थापन कौशल्याबद्दल लालू प्रसाद यादवना बोलवलं. हार्वर्ड विद्यापीठाने बोलवलं तर हे बरोबर आहे, कारण त्या हार्वर्ड विद्यापीठाच्या रचनेत एक अशी व्यवस्था आहे की तुम्ही जर पुरेशी देणगी दिली हार्वर्डला, तर तुमचं किंवा तुम्ही ज्याचं सांगाल त्याचं एक व्याख्यान हार्वर्डमध्ये योजलं जातं. तर रेल्वे खात्याने हार्वर्डला अशी देणगी देऊन ते व्याख्यान लावून घेतलं होतं. पण मीडियाच्या द्वारे आपल्याला मात्र सांगितलं की हा रेल्वे खात्याचा कारभार सुधारल्यानंतर एवढं भारावलं गेले हार्वर्ड विद्यापीठ की त्यांनी लालू प्रसादना बोलवून घेतलंय. हार्वर्ड विद्यापीठाने खरं निमंत्रण दिलं होतं मुंबईच्या डबेवाल्यांना, रेल्वेच्या डबेवाल्यांना नाही. पण रेल्वेचा कारभार सुधारला हे निश्चित आहे. तो सरप्लस 20,000 कोटीपर्यंत पोहोचला. नंतरच्या रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी तो सगळा खाऊन टाकण्याचं कर्तृत्व करून दाखवलं. खाऊन टाकणे म्हणजे मी भ्रष्टाचाराबद्दल नाही बोलतोय, पण सरप्लस संपला, खतमच. सरप्लस संपलाच, खतम.
तो समजा वापरून रेल्वेची सेवेमध्ये सुधारणा झाली का कुठे? तसंही काही झालेलं नाही. 1991 नंतर आपण ज्या रस्त्यावर गेलो त्यातलं एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे खाजगीकरण. आपल्याला असं दिसेल की आता संपूर्ण भारत देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये असं एकच क्षेत्र आहे की जिथे अजून खाजगीकरण आलं नाही, ते म्हणजे रेल्वे. बाकी सर्वत्र खाजगीकरण आहे. रस्त्यावरची वाहतूक, ST तर खाजगी बसेसना परवानगी आहे, शिपिंग तर खाजगी शिपना परवानगी आहे, विमान वाहतुकीमध्ये तर खाजगी विमान कंपन्याच उत्तम चालल्या आहेत आणि एअर इंडिया किंवा इंडियन एअरलाइन्स बोंबाबोंब सरकारच करते, सरकारच त्याला नेऊन खड्ड्यात घालते. पण रेल्वेमध्ये खाजगीकरण नाही. ममता बॅनर्जींनी काही सर्व्हिसेसमध्ये आणायचा प्रयत्न केला. ही जी IRCTC नावाची रेल्वे तिकीटं बुक करण्याची साईट आहे, तशी ती आउटसोर्स केलेली साईट आहे. ती डायरेक्ट रेल्वे खातं नाही चालवत. ती आहे अतिशय कार्यक्षम. आधीच्या बजेट्समध्ये समजा बॉटलिंग प्लांट्स की रेल्वेमध्ये पाणी द्यायचं आहे तर त्याच्या स्टँडर्ड तर ते खाजगीकरणाला मान्यता दिलेली होती. लालू प्रसाद यांनी आणलं ते वेगवेगळ्या केटरिंगची सर्व्हिस किंवा चहा तुम्हाला पुरवला जातो तर तो मातीच्या भांड्यात चहा रेल्वेमध्ये दिला जाणार. या अनेक ठिकाणी आउटसोर्सिंगचं तत्व वापरलं गेलं. पण जे प्रत्यक्ष रेल्वे सर्व्हिसेस आणि प्लॅटफॉर्म्स याचं यत्किंचितही नाही खाजगीकरण. तुलना पुन्हा एकदा आपण जर विमान प्रवासी वाहतुकीशी केली तर असं दिसेल की उदाहरणार्थ अजूनही एअरपोर्ट्स बहुसंख्य, पुण्याचा पाहिला तर तो लष्कर म्हणजे संरक्षण खात्याचा एअरफोर्सच्या मालकीचा आहे. पुण्याची जी पॅसेंजर ट्रॅफिक आहे सगळी त्याला एअरफोर्सची मान्यता लागते. पण बाकी सगळ्या ठिकाणी एअरपोर्टची मालकी सरकारची असेल, पण गेट कोणतं, ATC एअर ट्रॅफिक कंट्रोलरचे क्लिअरन्सेस, तुमचं विमान कुठे आणून लावा, हँगर्स याच्यावरचे, या सगळ्या सेवांचं खाजगीकरण झालेलं आहे. विमान वाहतुकीचं खाजगीकरण झालं आहे. आणि भारतीय विमानसेवा जागतिक दर्जाची आहे. ॲक्च्युली भारतीय विमानसेवा अमेरिकेपेक्षा चांगली आहे. डोमेस्टिक एअर इंडियाची बोंबाबोंब झाली, पण ज्या भारताच्या अनेक खाजगी कंपन्या चालू झाल्या यांचा दर्जा म्हणतो मी, यांचा ते सरळ मार्गाने करतात का, त्याच्यात 2 नंबरचा धंदा आहे का, मॉरिशसच्या द्वारा आणलेली, हे सगळं खरं आहे, आणलेली आहे. पण सर्व्हिसची नुसती जर क्वालिटी पाहिली तर भारताची विमान वाहतूक वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाच्या तोडीस तोड आहे. रेल्वेबद्दल हे नाही म्हणतात. तेव्हा ममता बॅनर्जींनी काही ठिकाणी आउटसोर्सिंग केलं, पण एकूण प्रवासी भाडी जेवढ्यास तेवढी राहिली. वाढत गेला फ्रेटवरचा. हे आपल्याकडचं एक राजकीय जुगाड आहे. आपण जो काही आज आर्थिक सामाजिक दृष्ट्या देश आहोत त्याच्यात एक मतदाराला वाटायला पाहिजे की तुला परवडेल अशा भावात रेल्वेने प्रवास करता येतो. हे बघ ते कमी आहेत आणि हे बघ 12 वर्ष ती वाढवलेली नाही. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा मंत्री होता आधीच्या UPA 2 मध्ये रेल्वे मंत्री, त्यांनी 3 रुपयांनी वाढवलं भाडं. थंब रूल अक्रॉस द बोर्ड. ममता बॅनर्जींनी प्रचंड थैथयाट केला. म्हणजे आधीच ममता बॅनर्जी त्याच्यात थैथयाट, म्हणजे कल्पना करा काय केलं असेल. ते गेलं, ते मंत्र्याचं मंत्रिपद पण गेलं, खरं म्हणजे त्याचं पक्षातलं स्थान पण गेलं. मग तृणमूलचा दुसरा मंत्री झाला, त्यांनी झालेली भाववाढ रद्द केली. आपले पंतप्रधान मनमोहन सिंग सगळं शांतचित्ताने पाहत होते, हे तर आपल्याला माहितीच आहे. नाही झाली भाडेवाढ. त्याचे परिणाम सरप्लसमधलं रेल्वे खातं आधी सरप्लस शून्यावर आला आणि नंतर तर मायनसच झाला. प्रवासी भाडं न वाढवणे ही अत्यंत चीप पॉप्युलिस्ट 12 वर्ष खेळलेली गेम आहे. सर्व्हिस आणायची कुठून, क्वालिटी द्यायची का नाही द्यायची. तेव्हा नुकताच जे सरकारने भाडेवाढ केली, या भाडेवाढ या तत्वात काही चूक नाही. प्रश्न किती करावी का नाही हा नाही, किती करावी. आणि जे काही घडलं गेल्या 2-4 दिवसात ते स्टँडर्ड लोकशाहीचं ते स्क्रिप्ट आहे. म्हणजे 14% व्हावी असं अपेक्षित असेल तर करून ठेवा 28%. म्हणजे कोणतरी बोंबाबोंब करणारच आहे. शिवाय महाराष्ट्राच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. रेल्वे म्हणजे मुख्य त्याचा सेना भाजप, त्यातही मुंबईपुरतं बोलायचं तर सेनेचा मतदार लोकलनी प्रवास करतो, अशी लिंक आहे दोनात. एकदम लोकलचं भाडं दुप्पटच करून ठेवलं तर प्रतिक्रिया येणं पण साहजिक आहे. पण हे फॅक्टर इन केलेलं असतं. असं मी जुगाड सांगतो, याला जुगाड हा शब्द वापरतो. जेवढी भाववाढ करायची तेवढीच केली तरी आंदोलन होणारच आहे. त्यामुळे डबल करून ठेवा, आंदोलन होऊ द्या. मग मंत्र्यांच्या बरोबर चर्चा होऊन दोघंही मी जिंकलो असं म्हणून बाहेर पडायला मोकळे असतात की निम्म्यावर आणलं भाडं. आणि 80 किलोमीटरपर्यंत लोकलच्या पासमध्ये वाढणे. 80 हे पुन्हा मुंबई स्पेसिफिक आहे.
की मुंबईचा जो लोकलचा प्रवासी आहे तो साधारण वसई विरार, कल्याण डोंबिवली किंवा कसारा ह्याचा जर विचार केला, हे डिस्टन्स साधारण त्याला दादर, CST, मुंबई सेंट्रल, चर्चगेट इकडे तर हे हा 80 किलोमीटरचा आहे. हे मुंबई लक्षात घेऊन आहे. पण हे तुम्हाला लवकरच कदाचित ते पेट्रोलच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळेल. पूर्वी पण वेळोवेळी मिळालेले आहे ते म्हणजे पेट्रोलचे भाव खुले झाले 2009 सालापासून. आता ते बाजारभावाने ठरतं. सरकार भाव 6 रुपयांनी वाढवतं पर लिटर, वाढवून देतं. आपलं काम आहे बोंबाबोंब करायची. मग सरकारचं बरं ठीक आहे 3.5 रुपयांनीच वाढवतो. मूळ प्लॅनच 3.5 रुपयांनी वाढवण्याचा असतो, सांगायचं 6 रुपयांनी. आता हे लोकशाहीतलं, आता हे मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, बरोबर नाही बरं का, हे अशा तऱ्हेनेच ते चालतं. तेच गेल्या काही दिवसात घडलेलं आपण पाहिलं. आता आपल्या अभ्यासातला मुद्दा राहतो की जगाच्या उलटं आपल्याकडचं चित्र, प्रवासी भाडं कमी आहे, फ्रेट जास्ती आहे. हा पण आपल्या लोकशाहीचं जे काही मी म्हणतो प्रगल्भतेचा इंडेक्स त्याचाच परिणाम आहे की प्रवासी तो मतदार आहे, त्याच्या गालावरनं पीस फिरवा, फ्रेट वाढवलेलं चालेल. आपल्या देशामध्ये प्रायोरिटी सुद्धा दिली जाते प्रवासी वाहतुकीला. मालवाहतुकीचं जर पाहिलं आपण तर त्या ट्रेनचा भारतातला सरासरी वेग ताशी 20 किलोमीटर आहे. जगातल्या आर्थिकदृष्ट्या विकसित देशांच्या मधल्या फ्रेट ट्रेन्सचा जर ॲव्हरेज स्पीड पाहिला तर तो 60 किलोमीटर आहे, आपला 20 किलोमीटर पडतो. कित्येक वेळा तुम्ही सुद्धा नुसते त्याला पुस्तकांची फार गरज नाही, प्रवास करत असताना अनेकदा पाहत असाल की फ्रेटची ट्रेन अशी लांबच्या लांब, डबे तिचे कधी संपतच नाहीत अशी, पण ती यार्डामध्ये कुठेतरी पडून असते. आणि बाकी सगळं होऊन अकार्यक्षमतेने असा कधीतरी वेळ मिळाला तर आपल्या हे लक्षात. आणि फ्रेटला भाव, फ्रेटवरचे कर जास्ती आहेत, फ्रेट जास्ती आहे. एवढं करून सुद्धा रेल्वेचं जे एकूण उत्पन्न आहे त्याच्यापैकी सुमारे 53, 54, 55% एवढा भाग फ्रेटमधनं येतो. आणि 45, 46, 47 मी रेंज सांगतोय, हा प्रवासी वाहतुकीमधून येतो. खरं म्हणजे प्रमाण उलटं पाहिजे. प्रमाण खरं प्रवासी वाहतुकीचं जास्ती असायला पाहिजे. पण फ्रेट हे डायरेक्ट मतदाराशी निगडीत नाही किंवा त्याला रोजच्या जीवनात समजत नाही. फ्रेट मतदार देत नाही. पण अभ्यासक या नात्याने आपल्याला तर लक्षात आलंच पाहिजे की जर फ्रेट ट्रेन्सला विलंब व्हायला लागला तर तो आपल्या आर्थिक विकासाला होणारा विलंब आहे. आणि फ्रेटचे भाव जर जास्ती म्हणजे कर जर जास्ती असले तर आपण मेक नो मिस्टेक अबाउट इट, तो इनडायरेक्ट टॅक्स आहे. जो कच्चा माल असा विलंबाने पोचता होतोय आणि त्याच्यावर कर भरपूर आहे, तर शेवटी तो चालवणारा काय साधू संत नाही आहे. आता तर थोर साधू संतांनी कबूल पण केलं काल परवामध्ये की आम्ही साधू संत नाही आहोत. बरं झालं लवकर सांगितलं, लोकांना माहितीच नव्हतं. लोक आतापर्यंत संत समजून चालले होते. पण जो बिझनेसच चालवत आहे तो काय साधू संत नाही ना, तो काय फ्रेट त्याच्या उरावर थोडाच घेणार आहे. तो नंतर त्याचं जे प्रॉडक्ट तयार होतं त्याच्या बाजारभावामध्ये हा फ्रेटचा फॅक्टर इन केलेला असतो. त्यामुळे फ्रेटचे भाव जास्ती ठेवलेत. हे आपल्या वरवरच्या चीप म्हणतोय, पॉप्युलिस्ट आपल्याला कळत नसेल, पण जे वस्तूंवर आपण भाव फायनली बाजारात देतो त्याचे जे भाव भारतीय बाजारात वर गेलेले असतात, कारण त्याचं कॉन्ट्रीब्युटिंग एक योगदान करणारा फॅक्टर फ्रेट हा असतो. आपल्या देशामध्ये ते अकार्यक्षम आहे. ते चित्र कुठेतरी सरळ नीट करून भारताच्या रेल्वेचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. मी प्रॉफिट खाजगीकरण रेल्वेत नाही आणि लालू यांच्या काळापासून ममता बॅनर्जी करत आता पुढची जी असेल त्याच्यातली रेल्वेच्या पॉलिसीज कळतील. आणि हे जे बजेट येईल त्याचं आपण रेल्वेबाबत काय घडतं नेमकं पाहू. खरं म्हणजे असं बजेटपर्यंत थांबायचं नाही, त्याच्या थोडं आधीच भाववाढ जाहीर करायची. ही पण आपल्या लोकशाहीतली स्टँडर्ड टॅक्टिक आहे, स्टँडर्ड टॅक्टिक आहे. असे बजेटपर्यंत, कारण एकदम राग, मग सगळा राग त्या बजेटवर येतो. पुन्हा ही टॅक्टिक आहे. ते लहान मुलगा म्हणतो माझा फोटो काढ, फोटो तर काढायचा नसतो पण फ्लॅश ऑन करायचा आणि क्लिक करायचं, फ्लॅश पडतो, पोरगं खुश. तशी आपली स्थिती ह्याच्या बाबतीतली. त्यामुळे प्रवासी भाडं किंवा फ्रेट किंवा पेट्रोलचे भाव बजेटच्या आधी अनाऊन्स करायचे, लोकांची प्रतिक्रिया उमटू द्यायची, त्या प्रतिक्रियेला सामोरं जाताना थोडा कमी करायचा, म्हणजे सगळा रागाला एक वाट काढून दिली. आता बजेटकडे लोक शांत चित्ताने पाहतील असंच अपेक्षित राहतात. मग इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया झाले त्याचे मुद्दे. रिझर्व्ह बँक तयार करते का म्हणून ती ऑटोनॉमस आहे. देशाचं चलन विषयक म्हणजे मॉनिटरी पॉलिसी हे रिझर्व्ह बँकेचं काम आहे.
काहीतरी स्लाइड्समध्ये उलटंपालटं झालं बरं का. इकॉनॉमिक सर्वे आधी यायला पाहिजे. तुमच्या काही जणांच्या लक्षात आलं असेल की मी स्लाइड पुढची घेतली, रेल्वे बजेट दिसलं म्हणून मी आधी मागे गेलो की तो क्रम नव्हता बरोबर. पण हे काहीतरी झालं इथे. माझ्या या व्यवस्थेमध्ये रेल्वे खातं आलं. पण हे मुद्दे झालेले आहेत. 10 जुलैला जेव्हा वित्तमंत्री उभे राहतील तेव्हा आणि त्याच्या आधीचं मी तुम्हाला आता हा अभ्यास कसा करा यासाठीचे काही मुद्दे सांगतोय. खरोखरच आजपासून पुढच्या दिवसांमध्ये काही उत्तम दर्जाची मराठी किंवा इंग्लिश असोत आर्थिक बातम्यांना वाहिलेली वृत्तपत्र जर वाचता आली, इकॉनॉमिक टाइम्स, फायनान्शियल एक्सप्रेस, बिझनेस स्टँडर्ड, बिझनेस इंडिया इत्यादी, शिवाय ठराविक वेळांना फुटबॉलच्या मॅचेस सांभाळून किंवा न सांभाळता पण जे आर्थिक बातम्यांचे चॅनल्स आहेत त्याच्यावर जरा कोण सांगतोय, डिस्कशनमध्ये कोण आहे, असे काही मुद्दे लक्षात घेऊन त्या चर्चांकडे जर लक्ष दिलं तर क्रमाक्रमाने तुम्हाला पण पत्ता लागणार नाही असं तुमचं इकॉनॉमीबद्दलचं अंडरस्टँडिंग म्हणतोय. तर आपल्या आजच्या सत्राचा हेतू तो आहे, माझं अंडरस्टँडिंग मी कसं डेव्हलप करू. तर ह्या चर्चांकडे जर आपण लक्ष दिलं आणि मग तासांना त्यातल्या शंका आल्या, समजा एखादी कन्सेप्ट कळलेली नसेल किंवा एखाद्या कोणीतरी मुद्दा मांडलेला असतो, आपल्याला तो साधारण शब्द कळतात पण त्या मुद्द्याचं इम्प्लिकेशन काय आहे आपल्याला जरा लक्षात येत नाही. हे समजा कॉर्पोरेट टॅक्सेस कमी केले तर कोणीतरी तज्ज्ञ सांगतो की किक स्टार्ट, तुम्हाला इकॉनॉमी किक स्टार्ट करायची तर कॉर्पोरेट टॅक्सेस कमी करा. मला शब्द कळतात ना, यू वॉन्ट टू किक स्टार्ट इकॉनॉमी, रिड्यूस कॉर्पोरेट टॅक्सेस. पण किक स्टार्टिंग इकॉनॉमी म्हणजे काय, कॉर्पोरेट टॅक्सेस म्हणजे काय, ते कमी करण्यामुळे मग हे किक स्टार्टिंग म्हणजे काय. मग याला कदाचित तास अन्य डिस्कशन, आपली आपसातली, आपला स्वाध्याय हे सगळं येतं त्याच्यात. पण इथपासूनच्या पुढच्या दिवसात खरंच जर आपण नियमित वृत्तपत्र, नियमित वृत्तवाहिन्या, काही उत्तम नियतकालिकं, माझ्या मते इकॉनॉमिस्ट हे व्यक्तिशः मी सुद्धा न चुकता फॉलो करतोच सर्व, आणि काही आहेत वेगवेगळे तज्ज्ञ, त्यांचीच नावं सांगे पण मध्यरात्रीला एवढा नाही मी वेळ त्या मुद्द्यावर आत्ता देत आहे. आपण ते लक्ष देताना जर याच 15 दिवसांमध्ये समजा दत्त सुंदरम यांचं इंडियन इकॉनॉमी किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारी मराठीतली सुद्धा अनेक पुस्तकं आहेत, असा विविध लक्ष दिलं, मला तर खात्री आहे की 11 जुलैपर्यंत आपल्यालाच भारतीय अर्थव्यवस्था आणि जागतिक सुद्धा, कारण आता भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेपासून वेगळी काढता येतच नाही, त्याची एक समज, इन्साईट म्हणतोय, अंडरस्टँडिंग आपलं तयार झालेलं असेल. बजेटच्या पूर्वी अर्थमंत्री सामाजिक आणि आर्थिक क्षेत्राच्या वेगवेगळ्या हितसंबंधी गटांबरोबर चर्चा करतात किंवा त्यांचं काही म्हणणं मागवतात. शासनाला समजा हे आणायचं जरी असेल, काहीतरी नवं, काहीतरी वेगळं, सर्वसाधारणपणे ती कल्पना आधी मांडली जाते, त्यावर प्रतिक्रिया मागवल्या जातात. त्या कल्पनेशी संबंधित जे हितसंबंधी गट आहे त्यांना अर्थमंत्री वेळ देतात. उदाहरणार्थ देशातले 2 किंवा 3 ट्रेड युनियन समजा की इकॉनॉमिक रिफॉर्म्स करायचे आहेत, तर ज्याचं नाव सेकंड जनरेशन रिफॉर्म्स, त्यामध्ये कामगार विषयक कायद्यांच्या मधले बदल हा एक खूप ठळक विषय आहे. आणि समजा केंद्र सरकारला ते करायचं आहे, खरंच केंद्र सरकार ते असं नुसतंच दिल्लीत बसून जनरल आले देवाजीच्या मना आले अर्थमंत्र्याच्या असं करत नाही. सर्व ट्रेड युनियन्सची अर्थमंत्र्यांची मीटिंग होते, प्रस्तावित बदल काय आहेत मांडलं जातं, त्यांचं म्हणणं मागवलं जातं. त्या क्षेत्रातले जे कोणी नेते कार्यकर्ते ज्यांनी 20, 30, 40 वर्ष त्या क्षेत्रात काम केले त्यांचं म्हणणं मागवलं जातं. तशा उद्योग क्षेत्राच्या ह्या 2 मुख्य संस्था आहेत, ऑर्गनायझेशन्स, CII म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज आणि फिकी असा उच्चार होतो FICCI म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. समजा पुण्यामध्ये मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आहे, मुंबईमध्ये जे आहे त्याचं नाव महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, शिवाय बॉम्बे चेंबर आणखीन वेगळं आहे. या सगळ्यांची ॲपेक्स ऑर्गनायझेशन ही म्हणजे फिकी. अर्थमंत्री याच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करतातच. 11 वाजता भाषण चालू होतं अर्थमंत्र्यांचं. तुम्हाला मी पुढच्या काही दिवसांमध्ये हे सुचवतोय की आपापल्या TV समोर जर योग्य चॅनल समोर बसणार असलात, पुस्तक वाचणार असलात, रोजचा पेपर वाचत असलात, तुमच्या टॅबलेट, पॅड याच्यावर काही जे काही कागद पेन घेऊन बसा.
आणि ऐकत जाल तशा नोट्स ठेवा तुमच्या. या बजेट समोरचे मुख्य विषय कोणते आहेत त्याची समरी मी माझ्या बोलण्याच्या शेवटाकडे मांडणारच आहे, पण अशी ती पूर्ण असेल असं नाही आहे. कारण या बजेट समोरचे मुख्य विषय कोणते असंच 1-2 तासाचं सत्र होऊ शकेल, तेवढं तर आत्ता नाही ना, आपल्या हातात त्याचा वेळ दिसत नाही आहे. पण जसे आपण ऐकत पुढे सरकू, या विषयांकडे लक्ष देत आणि जर खरं म्हणजे त्या काळामध्ये होणाऱ्या तासांना माझ्या सकट अन्य जे कोणी तज्ज्ञ असतील, बाकीचे तज्ज्ञ आहेत असं मी म्हणतोय, मी नाही, मी कुठं, मी कशाचा, मी अभ्यासच करत नाही, मी मजा करतो तुमच्याबरोबर. मी मुख्यतः फालतू जोक मारतो, त्याला वेळ असला मध्ये मध्ये सगळं असं सारखं नाही ना करता येत, तर हे असं काही मुद्दे चालू असतात. नोट्स ठेवा तुमच्या. त्याच काळामध्ये जर लक्षपूर्वक भारतीय इकॉनॉमीवरचं काही वाचन केलं तर तुमचं अंडरस्टँडिंग तयार होणार आहे. मग बजेटच्या आधीचे 2-3 दिवस सुद्धा या विविध चर्चा काळजीपूर्वक ऐका. बजेटच्या दिवशी सुद्धा 11 म्हणजे 11 किंवा 10:55ला टी व्ही समोर नका बसू. थोडं बसता आलं तर सकाळी आधीपासून, कारण आदल्या रात्री सुद्धा वेगवेगळ्या चॅनलवर काही तज्ज्ञ आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा प्रत्यक्ष बजेट सादर करण्यापूर्वी पण सकाळच्या वेळामध्ये काही तज्ज्ञ चर्चा करतात. विशेषतः ती वेळ इकॉनॉमिक सर्व्हे आलेला असतो, त्याच्या निकष, त्याचे काही आकडे ऑलरेडी आलेले आहेत, आपल्याला माहिती आहेत त्याच्यातले, त्याच्या आधारावर चर्चा चालू असतात. त्यामुळे या बजेटकडनं अपेक्षित काय तर आपल्याही समोर एक चित्र तयार व्हायला मदत होते. आणि मग 11 वाजता तर त्याच्या आधी वेगळे चॅनल्स असले तर ते हा अर्थमंत्री आला, त्याची गाडी, ते पार्लमेंटचं जे मेन पोर्च आहे, मला दरवेळेला ते पोर्च पाहिलं की मला चुकून कधीही पार्लमेंटचं पोर्च पाहतोय आणि 12 डिसेंबर 2001 आठवलं नाही असं होत नाही माझं. 12 डिसेंबर 2001 म्हणजे अफजल गुरुंनी पाकिस्तानच्या मदतीने घडवून आणलेला संसदेवरचा हल्ला. आत्ताचा तो विषय नाही, पण काही मुठभर CRPFच्या जवानांमुळे देशाची अब्रू वाचली, संसदेची गरिमा वाचली, आतमध्ये 250 खासदार होते, त्यांचे जीव वाचले. ते वाचवताना काही जणांनी आपले प्राण ठेवले. अफजल गुरुला प्रत्यक्ष फासावर लटकवायला आपल्या सरकारला 9 वर्ष थांबायला लागलं. हे या देशाचं चित्र करून ठेवलेलं होतं. मला ते पोर्च डोळ्यासमोर उभं राहतं, कारण अटॅक ज्या दहशतवाद्यांनी केला होता त्यांचा म्होरक्या प्रमुख, त्याच्या पूर्ण अंगावर RDXचे बेल्ट होते आणि प्लॅन संसदेत आत शिरायचा. जे सापडतील त्या खासदारांना 2, 3, 4, 5 दिवस ते मरण्यासाठी, ते सुसाईड बॉम्बर्सच होते. आणि फायनली असेल त्या दिवशी आपण मरायचे, पण निम्मी संसद उडवून द्यायचे. तर आपल्या CRPFच्या जवानांनी ही पळणारी टार्गेट्स टिपली आहेत आणि त्यामध्ये त्यांचा जो, त्या टीमचा जो प्रमुख होता तो संसदेच्या ज्या मेन पोर्चमध्येच मरून पडलाय आणि त्याचे फोटो आहेत मरून पडल्याचे, यूट्यूबवर मिळतील तुम्हाला. त्याचा जर पाहिला आपल्या दिसतं की त्याचा हात असा आहे, बटनावर बटन होतं, RDX बटन, ते दाबायला पण त्याला आपल्या जवानांनी वेळ दिला नाही, असा मारलाय त्याला. तरी मरता मरता जरी त्याचं दाबलं असतं तर पोरच्या दारात मेला असतं तरी निम्मी संसदेची बिल्डिंग उडली असते. CRPFच्या जवानांना सलाम करतच प्रत्येक मंत्री किंवा खासदारांनी खरं म्हणजे आज जायला पाहिजे की तुमच्यामुळे वाचलेत. तर ती अर्थमंत्र्याची गाडी 10 जुलैच्या सकाळी अरुण जेटलींची सुद्धा येऊन लागेल. अरुण जेटली उतरतील हे 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 असं करत आतमध्ये, हातामध्ये एक बॅग असते, गुप्तता आहे. भारताच्या प्लॅनिंग प्रोसेसमध्ये फार मोठ्या प्रमाणावर अनावश्यक गुप्तता आहे, सिक्रेसी, की जणू ती गुप्त डॉक्युमेंट आहे. ॲक्च्युली बजेटच्या 3 आठवड्या आधीपासून बजेटशी संबंधित जी लोक आहेत त्यांना घरी जायला परवानगी नाही आहे. ते तिकडं साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक, फायनान्स मिनिस्ट्री जिथे किंवा बजेट तयार होत आहे ते बजेट, त्याच्याशी संबंधित लोक त्या छापखान्यामध्ये ते छापलं जाणार. ह्यांना सील ऑफ, त्यांचे मोबाईल बंद, ते फेसबुकवर नाहीत. अहमद मुसानी मस्त गोल मारला की असं त्यांना म्हणायला परवानगी नाही. कशाचंच काहीच नाही त्यांना, कारण गुप्तता आहे. खरं म्हणजे हाच मुद्दा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप दिवस चालू आहे की इतकी अनावश्यक गुप्तता नको आहे. उलट प्लॅनिंग प्रोसेस पारदर्शक पाहिजे. काय सरकारच्या मनात आहे हे आधीपासून मांडलं गेलं पाहिजे, पण अनावश्यक गुप्तता आहे. गुप्तता ठेवण्यामागचं लॉजिक आहे की काय या बजेटमध्ये बाहेर येणार आहे हे आधी कळलं तर अनिष्ट प्रवृत्तींचा फायदा होऊ शकतो. प्रिन्सिपली वाक्य चूक नाही. समजा 1 एप्रिलपासून पेट्रोलचे भाव वाढणार असले, पण ते जर आधी बाहेर पडलं
तर बाजारातलं पेट्रोल गुलच होतं, गायबच होतं. पेट्रोल पंपावर ऑलरेडी आपल्याला सांगितलं जाणं चालू होतं की नाही आहे पेट्रोल, म्हणून गुप्त ठेवा. आपल्या देशाचं दुर्दैव हे आहे की जी गोष्ट गुप्त राहायला पाहिजे तेवढीच फुटते, आणि समजा ती सरसकट नाही फुटली तर ज्यांच्यापासून गुप्त राहायला पाहिजे त्यांना पहिली कळते. त्यामुळे पेट्रोल बद्दल खरंच घडतं की कुठून तरी पेट्रोल पंपाचे चालक आणि एकूण त्यांना माहिती असतं की भाव वाढणार आहे. खटाकन 27 फेब्रुवारीच्या संध्याकाळी असलेलं पेट्रोलच गायब होतं. तुम्ही चांगले अधिकारी झालात तर तुम्ही 27-28 फेब्रुवारीला पेट्रोल पंपांवर छापे घालाल. मी घातले, कारण 5-5 हजार लिटर असतंय, पण तो ग्राहकांना सांगणं चालू करतो नाहीच आहे, कारण 2 दिवसामध्ये 3 रुपयांनी भाव वाढणार आहे. तर 3 रुपयांनी वाढला, त्याने नुसतं न विकल्यामुळे त्याचा फायदा 15,000 रुपयाचा झाला. पण याला काळा बाजार म्हणतात. हा एसेन्शियल कमोडिटीज ॲक्टचा तोटा आहे, भंग आहे, आणि लोकांचं शोषण आहे फुकटचं. भारताच्या प्लॅनिंग प्रोसेसमध्ये, बजेटिंग प्रोसेसमध्ये वर्षानुवर्ष हे बोललं गेलंय की अनावश्यक गुप्तता दूर करा, उलट लोकांना अंदाज येऊ दे, कारण गुप्ततेचा उलटा परिणाम जास्ती होतो. गुप्ततेमुळे अनिश्चितता येते आणि बाजाराला ऊर्जितावस्था म्हणजे इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स हा कशामुळे येईल? जो बाजारात गुंतवणूक करणार आहे, आर्थिक निर्णय घेणार आहे, त्याला जर खात्री असेल की हे मला परतावा मिळणार आहे, त्याला जर खात्रीच नसेल, त्याला जर 28 फेब्रुवारीला बाबा ह्या अर्थमंत्र्याच्या पोतडीतून काय बाहेर पडेल काय सांगता येत नाही, त्यामुळे नसती रिस्क नकोच घ्यायला, पण आधी त्याचं मला कळू दे मग ठरवतो, त्याचा आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होतो. समजा एका वर्षी सरकारने सांगून ठेवलं आधीपासून, बजेटमध्ये आधीच आलं की बचतीला चालना देण्यासाठी आधीच्या बजेटमध्ये सांगण्यात आलं की तुमच्या उत्पन्नातली समजा अमुक एका रकमेपर्यंतची अमाऊंट 40,000 रुपयापर्यंत तुम्ही इंदिरा विकास पत्रात, दुसरे 40,000 किसान विकास पत्रात, आणखी 40-50 हजार UTI मास्टर शेअर होता पूर्वी, असे म्हणजे या अप्रूव्ड सिक्युरिटीज आहेत. आधीच्या कुठल्या तरी बजेटमध्ये सरकार सांगतं की तुम्ही जर त्याच्यात गुंतवले तर ज्या वर्षी गुंतवले त्या वर्षी जेवढी रक्कम गुंतवली त्याच्यातून तुम्हाला टॅक्समध्ये सवलत मिळेल. मग अशी ती रक्कम 5 किंवा 5.5 किंवा 6, आता कालावधी थोडा वाढलाय, त्याच्यात डबल होते ती, म्हणजे व्याजानी. इंदिरा विकास, किसान विकास तर 5.5, पूर्वी 5.5 होता, आता थोडं वाढलंय, पण ती डबल होते. तर सरकार आधीच्या बजेटमध्ये मग सांगून ठेवतं की सरकार मान्य सिक्युरिटीजमध्ये गुंतवलेल्या रकमेवर, बचत म्हणजे, करामधनं सवलत मिळेल. एवढंच नाही तर अशी सरकार मान्य सिक्युरिटीजमध्ये जी गुंतवली त्यावरच्या व्याजावर पण कर लागू नसतील. मुख्यतः आयकर हे इन्कम टॅक्स बद्दल बोलतोय मी, की त्याच्यावर जे तुम्हाला व्याज मिळेल ते पूर्ण तुमचंच आहे, त्याच्यावर कर नाही आहे. आणि मग शिवाय मुळाच्या एका वर्षीच्या बजेटमध्ये आधी समजा म्हणून ठेवलंय की अशा रीतीने 5, 5.5, 6, 6.5 असो, तुमची 5 वर्षांपूर्वीची रक्कम आता डबल झाली की तुम्ही 40,000 त्यावेळी गुंतवले होते, मग त्या 40,000वर तुम्हाला करामधनं सवलत मिळाली. 5.5-6 वर्षामध्ये 40,000वर आणखी 40,000चं इंटरेस्ट व्याज मिळालं, पण त्याच्यावर कर नाही. टोटल रक्कम 80,000 झाली. तुम्ही जर ते 80 आता विड्रॉ केले वापरायला, त्याच्यावर कर नाही. पण जर तुम्ही ठरवलं की ते 80च्या 80,000 पुन्हा बचतीत टाकतो, सरकार मान्य बचतीच्या प्रकारात, तर सरकार आधीच्या एका बजेटमध्ये सांगतं की तर त्या 80वर तुम्हाला त्या वर्षातल्या तुमच्या उत्पन्नातून वजावट मिळेल. म्हणजे ते 80 तुमच्या उत्पन्नात धरून वजावट नाही, ते 80 तुम्ही पुन्हा बचत करताय का, तर मग तुमच्या असेसमेंट इयरमध्ये जे होतं त्याच्यातनं तुम्हाला वजावट मिळेल. हे सगळं आधी सांगायचं. काही जणांना काय घडणार हे लक्षात येणं चालू झालेलं असेल, आणि गुप्तता ठेवून खाडकन एका वर्षी, म्हणजे आता उदाहरणार्थ मी म्हणते करेक्ट 5वं वर्ष, करेक्ट 5वं, की आता मी 5 वर्षापूर्वी जे 40,000 गुंतवले त्याच्या 80,000 झालेत, ते 80 मी आय एम लुकिंग की माझा मुलगा आता 12वी किंवा आता मेडिकल इंजिनिअरिंग किंवा त्याच्या फी आहे, त्याचं प्लॅनिंग करून मला ते 80 त्यावेळेला लागणार आहेत म्हणून. आणि समजा तसं नसेल, समजा अजून माझ्या मुलाला त्याला 5 वर्ष असली तर ते 80 मी पुन्हा गुंतवणार आहे, प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये. आणि या गुप्ततेच्या व्यवस्थांच्यामुळे सरकार अचानक एक दिवशी येतं आणि सांगतं सगळ्या सवलती काढल्या खटाक, आणि त्या लागू 5 वर्षापूर्वीपासून, म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट, बोंबाबोंब.
मग या बोंबाबोंब होण्याचा परिणाम काय? लोक एकदा गणतील. मग धडा जर लक्षात आला बरोबर, शासनाच्या योजना आणि पॉलिसी डिसिजन्सवर लोकांचा विश्वास उरणार नाही. त्याला इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स म्हणतात. लोकांचा विश्वास आहे, हे ठीक आहे, गंडवतात. आणि मग सरकारने सांगितलेल्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवण्यापेक्षा लोक म्हणतील मी जमिनीत गुंतवतो, रिअल इस्टेट, दुसरा फ्लॅट घेऊन ठेवतो किंवा सोनं, कारण हे सगळे ॲप्रिशिएटिंग ॲसेट्सच आहेत, ह्याच्या वाढतात आणि हे सरकार असं अचानक ताब्यात नाही घेऊ शकत. मी गुंतवून ठेवले त्या 40च्या 80 झाले आणि आता तुम्ही म्हणणार की नाही 80वर पण कर, त्यातल्या 40च्या व्याजावर पण कर. गुप्ततेचे हे दुष्परिणाम आहेत. आज हे निश्चित आहे की भारताच्या एकूण प्लॅनिंग प्रक्रियेमध्ये, त्यात दरवर्षीचे अंदाजपत्रक सांगण्यात, कुठली जर एक अत्यंत मूलभूत सुधारणा व्हायची असेल तर त्या सगळ्या प्रक्रियेभोवतीचं अनावश्यक गोपनीयतेचं वलय काढून टाकलं पाहिजे. आता ते जायचं तेव्हा जाईल, आपण पाहूयात, अपेक्षित धरू काही चांगले बदल होत आहेत का ते, वाट पाहूयात त्याचे. पण तिथपर्यंत आता आपल्याला 10 जुलैला समजा वित्तमंत्र्यांचं ऐकायचं आहे भाषण, तर आपण 11 वाजल्याच्या आधीपासून सकाळी 8, 8:30 समजा आहोत, आपण घेतल्या आहेत नोट्स, आधीच्या चर्चा ऐकल्या, वी हॅव सम आयडिया, लक्षात येणं चालू होतं. 11 वाजता बरोबर त्या बाबतीत वेळ, सुदैवानी या अनेक बाबतीत वेळ आहे तशी ती बरोबर आहे की 11 वाजता क्रिकेटचा जसा पहिला बॉल करेक्ट ठरलेल्या वेळेलाच पडतो. ती त्या इन कोर्ट साहेबांनी आखून दिलेली शिस्त आहे तेवढी तरी आहे. जरा थांबना, पोचतो की 15 मिनिटात. अरे आमचा ओपनिंग बॅट्समन अजून आलेला नाही आहे. आयला राव, मागच्या वेळी तुमचा ऐकून घेतला की. तर जसं क्रिकेटमध्ये नाही आहे तसं हे बरोबर 11 म्हणजे 11च्या ठोक्याला वित्तमंत्री उभे राहतात आणि मिस्टर स्पीकर सर किंवा माननीय अध्यक्ष महोदय, सभापती महोदय असं म्हणून त्यांच्या बोलण्याला सुरुवात होते. वित्तमंत्र्यांचं जे बजेट स्पीच आहे त्याचे मुख्य भाग 2 आहेत. पहिला भाग, जे वर्ष संपतंय आता त्याचा प्रथम अहवाल, आढावा, सगळी बेरीज वजाबाकी सादर केली जाते. परफॉर्मन्स ऑफ द लास्ट बजेट, म्हणजे जे 2013-14 समजा, तर त्याचे काय आहेत आकडे, उद्दिष्ट काय होती, प्रत्यक्षात काय घडले. त्यामुळे बजेटेड एस्टिमेट आणि रिअल एस्टिमेट, अजूनही ते एस्टिमेटच असतं. फेब्रुवारीत सादर झालं तर एस्टिमेट असतं. आता चालू ह्या बजेट करता तर ते आर्थिक वर्ष संपलंय, कदाचित त्याचे फायनल आकडे वित्तमंत्री सादर करतील. पण बीई आणि आरई असे शब्द येतात की सांगताना वित्तमंत्री अशी थोडक्यात रूपरेषा, बाकी इकॉनॉमिक सर्व्हे मांडलाय पण मागच्या वर्षीचा आढावा आधी ते थोडक्यात सांगतात. आणि मुख्य उद्दिष्ट काय होती, मुख्य उद्दिष्ट ही 2 प्रकारची. रिसोर्स मोबिलायझेशन, म्हणजे बजेटसाठीची जी निधी सरकारकडे जमा होणार, विविध कर, करेतर वगैरे वगैरे, ते पुढे पाहणार होतं आपण, त्याची उद्दिष्ट सफल झाली का, टार्गेट गाठली का. आणि रिसोर्स ॲलोकेशन म्हणजे वेगवेगळ्या प्लॅन, नॉन प्लॅन, विकासेतर वेगवेगळ्या योजना, त्याच्यावर त्याचे झाले का, 31 मार्चअखेर त्याचे खर्च झाले का, ह्याचे मुख्य आकडे वित्तमंत्री सादर करतात. त्यामुळे टार्गेट आणि अचिव्हमेंट, बजेट एस्टिमेट आणि रिअल एस्टिमेट. दुसरा भाग आपला अभ्यास आपल्याला समजावून घेण्याच्याकरताही आता अधिक महत्त्वाचा आहे, कारण वित्तमंत्र्यांच्या भाषणाचा भाग क्रमांक 2 हा आता ते नव्या वर्षाचं सगळं मांडणं चालू करतात. ते जे नव्या वर्षाचं मांडणं चालू होतं त्याच्यात आधी रिसोर्स ॲलोकेशनचे मुद्दे येतात. रिसोर्स ॲलोकेशन म्हणजे वेगवेगळ्या खाती किंवा वेगवेगळ्या योजनांवर किती पैसे दिले जाणार आहेत. त्यामुळे कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, पाणी, दळणवळण, असं सगळे असे ते येतं. तो भाग येतो रिसोर्स ॲलोकेशन. फार आपला अभ्यास नसेल किंवा तर आपल्याला हा छान छान वाटत राहतं सगळे आकडे ऐकताना, याच्यावरचा खर्च 5,000 कोटींनी वाढला, ह्याच्यावरचा 3,000 कोटींनी आम्ही वाढवलाय, ह्याच्यावरची बजेटरी तरतूद 11,000 कोटींनी. एक तर आपल्याला काही सुधरत नसतं, आपल्याला 3,000 कोटी म्हणजे आपण तो असेल आपल्या खिशातनं 3,000, मग आपल्याला जरा पिंच म्हणतात, पिंच झटका बसणं चालू होतं. देशाच्या खिशातनं मग ते वाढवतात ते माहिती आपल्याला. ऐकत असताना मी तुम्हाला एक सूत्र सुचवून ठेवतोय. त्या विषयाला आधीच्या वर्षीची जेवढी तरतूद होती त्यापेक्षा 10% जास्त असेल तर त्यात काही विशेष नाही. हा थंब रूल आहे. दारिद्र्य निर्मूलन योजनांसाठी समजा आधीच्या वर्षी 5,000 कोटी होती आणि वित्तमंत्री आपल्याला एकदम हसतमुख चेहऱ्याने सांगायला लागले की आमच्या सरकारने दारिद्र्याबद्दल जास्ती पावलं उचलायचं ठरवलंय म्हणून या वर्षीची तरतूद 5,500 कोटी आहे. तर आपण म्हणायचं बरं, त्यातले 5 रुपये 75 पैसे तुझ्यासाठी घेऊन जा, कारण ही विशेष नाही आहे.
10% पेक्षा जर जास्ती असेल तर प्रायोरिटीज बदलतायत असा अर्थ होऊ शकतो, तर जास्ती देत आहेत. त्यामुळे रिसोर्स ॲलोकेशन हा वित्तमंत्र्यांच्या बजेट स्पीचचे जे 2 भाग त्यातला दुसरा म्हणजे बजेट आता सादर करणे, त्या दुसऱ्यातला पहिला ए म्हणता येईल त्याला, की तो रिसोर्स ॲलोकेशन. आणि मग खरं बजेटचं जे चालू होतं ते हा जो काही पैसा खर्च करायचा आहे तो मिळवणार कुठून आहे, तर ते आहे रिसोर्स मोबिलायझेशन, की तो मिळवणार कुठून आहात तुम्ही. समजा तुम्हाला कळलं आणि मग तूट किती, तर भारताचं अंदाजपत्रक आयुष्यभर स्वातंत्र्यानंतर मुख्यतः मधल्या एखाद्या वर्षाचा अपवाद सोडतात भारताचं कायम डेफिसिटच आहे. तूट किती, बरं विकासाच्या टप्प्याला 5% डेफिसिट चालतो, नवे असावा असा एक शास्त्रीय संकेत आहे, अर्थशास्त्रीय संकेत 5%. आता हा पुढे पुन्हा कुठेतरी येणार आहे स्लाइडवर. आपण जेव्हा जेव्हा डेफिसिट किंवा तूट हा आकडा ऐकू तेव्हा मनाला सांगा की ते जे सांगितलं जात आहे की 2.3% डेफिसिट, 4.8%, गेली काही वर्ष खूप आहे आपलं, हे जास्तीच आहे. आणि दर सरकार आणि त्याचा दर वित्तमंत्री सांगतो की आम्ही तूट कमी कर. पण तो जो आकडा ऐकणार आहात तो दरवेळी आकडा ऐकला की स्वतःला सांगा की हे जे काही समजा आधी 5.3%, 2009 साली 5.6% तूट होती, 6.8% होती. त्यावेळी वित्तमंत्री प्रणव मुखर्जी होते आणि सब प्राईम क्रायसिसचा तोटा झालेला होता. त्याच्या पुढच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसत होता, तूट 6.8 पर्यंत पोहोचली होती. मग वित्तमंत्री म्हणतात की यावर्षी इतकी, ती आम्ही पुढच्या वर्षी 5.8 वर आणणार आहोत, मग 5.1 वर आणणार आहोत. ॲक्च्युली ती पाहिजे 5च्या खाली असलीच तर ती 5%च्या खाली, 5च्या खाली असेल तर आपण ओके म्हणू शकतो. पण ते टक्के GDPची टक्केवारी आहे, बजेटची नाही. आपण दरवेळेला टक्के, प्रमाण, गुणोत्तर, तर चिकित्सक दृष्टीने अभ्यास म्हणजे टक्के हा शब्द दरवेळी ऐकला की स्वतःला विचारायला पाहिजे कशाच्या. समजा भारत देश हा जगामध्ये आणि दक्षिण आशियात सुद्धा शिक्षणावर अत्यंत कमी खर्च करणारा देश आहे. भारतापेक्षा पाकिस्तान जास्त करतं, बांगलादेश जास्त करतं, श्रीलंका जास्त करतं. एक जागतिक थंब रूल आहे की देशाला जर विकासाच्या वाटेवर गतीने पुढे न्यायचं असेल तर मानव संसाधन विकास HRD म्हणजे खरं म्हणजे शिक्षण, तर शिक्षणावर 6% खर्च पाहिजे. इमिजिएटली स्वतःला विचारा की कशाच्या 6%, याचं उत्तर आहे GDPच्या 6%. जी काही मनुष्य संपदा आहे ती कुशलतेची तिची पातळी चांगली आहे म्हणून अशी मनुष्य संपदाच आर्थिक विकासाला चालना देऊ शकते. आता जी सगळी टेक्नॉलॉजी ओरिएंटेड अर्थव्यवस्था, अतिशय गुंतागुंतीची अर्थव्यवस्था, मग याला स्किलची लेवल पण वरची पाहिजे ना, ते HR आहे सगळं काम. पण भारत देश कमी करणार आहे. आत्ता कुठे भारताचा 4.1 4.2 ऑफ GDP आपण शिक्षणावर कमी करतो, आपण सार्वजनिक आरोग्यावर कमी करतो. पण दरवेळेला टक्का ऐकला आकडा तर स्वतःला सांगत राहा की हा कशाचा ते मला क्लॅरिटीने कळायला पाहिजे. नाही तर मला थोडी शंका आहे की समजा आपण म्हणालो 4.8% आहे तूट, आपल्याला वाटेल की सरकारला चालू वर्षात खर्च करायचा आहे 96 रुपये, पण सरकारकडे खर्चाला जमा होत आहेत 95 रुपये 20 पैसे, ही फार मोठी चूक आहे. आपण जेव्हा म्हणतो की सरकारकडे 100 रुपये जमा झालेत, समजा जमा झाले, तर भारताचं गणित जर पाहिलं तर ज्याचं नाव आहे GDP टॅक्स रेशो म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्न, त्यापैकी सरकार करोड रुपयांनी किती घेतं, तर साधारणपणाने 11.2 आणि नव्या वर्षाचा आकडा अजून यायचा आहे तो कळेल, पण 11.2% केंद्र सरकार घेतं, अनदर 5.5च्या आसपास राज्य सरकार घेतं, आणि मग मोजा की आणखी 5 किंवा 6% तूट, हे सगळं GDPच्या. म्हणजे भारताचा जो GDP आहे साधारण 2 ट्रिलियन, आता साधारण ढोबळ आकडा सांगतोय, तो क्रॉस होईल थोडा जास्तीने, तोही आकडा लवकरच कळेल आपल्याला. त्याच्या 11.2 अधिक 5.5 म्हणजे 16, साधारण 17, आणि तूट 5 म्हणजे 22-23% सगळा हिस्सा सरकारच घेतं आणि तो GDPचा असतो. तुम्ही जर आकडा पाहायला गेलात तर जर असंच आपल्याला सांगितलं गेलं की 4-5% तूट आहे, तर तो आकडा 2,95,000 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त होईल, 3,50,000 कोटी, म्हणजे तो मोठा आहे आकडा, तो प्रचंड मोठा आकडा आहे. आता आपल्यातल्या ज्यांचा अभ्यास आणखी जास्ती चालू झालेला असेल तो असायलाच पाहिजे. तर तुम्ही ऐकणार आहात बजेटच्या दिवशी पण हा आकडा ऐकणार आहात, ज्याचं नाव आहे करंट अकाउंट डेफिसिट, CAD,
CAD, करंट अकाउंट डेफिसिट. करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे त्या आर्थिक वर्षामध्ये भारताने परदेशातून काय माल आणला आणि भारताने परदेशात काय माल पाठवला त्याच्या पेमेंटमधला फरक. पेमेंट डॉलर टर्म्समध्ये मोजलेला, म्हणजे माझ्या तिजोरीत तेवढे डॉलर आहेत का. आपण जेव्हा म्हणतो की 3.8% करंट अकाउंट डेफिसिट आहे, तर तो ॲक्च्युली 2 पेक्षा जास्ती नसावा. 2% पर्यंत ओके आहे, त्यापेक्षा जास्ती म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे. भारताचा गेला दीर्घकाळ तो पर 4.5, 5.5% एवढा करंट अकाउंट डेफिसिट आहे. सध्या तो नियंत्रणात आला आहे. आजच्या तारखेला तो 2%च्या थोडा कमी आहे. पण मी तो करंट अकाउंट डेफिसिटचा मुद्दा आत्ता काढण्याचं कारण असं की तुम्हाला साधारणपणाने हे दिसून येईल की जेवढं फिस्कल डेफिसिट आहे इज इक्वल टू करंट अकाउंट डेफिसिट, असं आपल्याला दिसून येईल की अंदाजपत्रकामध्ये जेवढी एकूण तूट आहे त्या तुटीचे पण प्रकार अनेक तो आपल्याला अभ्यास करायचा आहे. महसुली तूट आहे, रेव्हेन्यू डेफिसिट, फिस्कल तूट आहे, वित्तीय डेफिसिट, असं करत करत तुटीचे प्रकार आणि मग तुटीचं अंदाजपत्रक सादर होतं. पण दरवेळेला ती तूट म्हणजे असते GDPचं प्रमाण. त्यामुळे रिसोर्स मोबिलायझेशन म्हणजे ह्याच्यासाठीचे पैसे कुठनं आणणार, मग ते पहा, त्याच्या नोट्स घ्या, नंतर प्रश्न विचारा आणि तासांना आपण त्याच्या अधिक सखोल जात चर्चा करत अभ्यासात पकड मिळवू आपण. आता त्यातला पुन्हा बॅक टू रिसोर्स ॲलोकेशन. फायनान्स मिनिस्टरच्या भाषणामध्ये जिथे ते कोणत्या योजनांवर कसे दिले जाणार आहेत आपल्याला दिसेल की त्याचे मुख्य प्रकार 2, ज्याचं नाव आहे प्लॅन एक्सपेंडिचर आणि दुसरं नाव नॉन प्लॅन एक्सपेंडिचर. मी बोलत असताना तुम्ही डोळ्यासमोर असे 4 क्वार्टर्स आणा. एक्स ॲक्सिसवर म्हणजे उभे जर ठेवले प्लॅन आणि नॉन प्लॅन, आणि वाय ॲक्सिसवरचं शीर्षक दिलं डेव्हलपमेंट आणि नॉन डेव्हलपमेंट, आपल्याला दिसेल की एकूण एक्सपेंडिचरचे मग हे 4 प्रकार होतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे 2 आहेत. आपलं जिकडे लक्ष पाहिजे ते 2 आहेत, ज्याला नाव दिलं जातं प्लॅन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर, म्हणजे हा योजना विकास योजनांवरचा खर्च, आणि नॉन प्लॅन नॉन डेव्हलपमेंट याला योजनेतर खर्च असं नाव आहे. आता हे प्लॅन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर म्हणजे चालू पंचवार्षिक योजनेमधल्या विकासाच्या नव्या योजनांवर केला जाणारा खर्च. त्याला म्हणजे ते थोडक्यात नवे आहे, थोडक्यात ती गुंतवणूक नवी आहे. पण नॉन प्लॅन नॉन डेव्हलपमेंट म्हणजे काहीतरी आधी पूर्ण झालेलं आहे सगळं, फक्त ते पुढे चालू ठेवायचं आहे, त्याच्यावरचा खर्च आहे. नॉन प्लॅन नॉन डेव्हलपमेंट, थोडक्यात नॉन प्लॅन नॉन डेव्हलपमेंट हा देशाच्या विकासाला चालना देत नाही. देशाच्या विकासाला चालना देण्याचं काम प्लॅन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. तुम्हाला 10 जुलै आणि 10 जुलैला नव्याने घडते असं नव्हे, गेली काही वर्ष प्लॅन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचरचं प्रमाण वाढतं आहे. अगदी महाराष्ट्राचा सुद्धा आत्ता काही दिवसांपूर्वी जे सादर झालं बजेट, त्याच्यामध्ये प्लॅन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर 30% किंवा त्याच्या पार जातो. हा एक योग्य आणि समाधानकारक आकडा आहे. आपण जर थोडी वर्ष आधी गेलो, विशेषतः तथाकथित समाजवादी अर्थव्यवस्थेचा कालखंड, तर खरंच एक वेळ धक्कादायक एक वेळ अशी होतीच. साधारणपणाने 72% खर्च, आता तो मी खर्चाच्या 72 म्हणतो, म्हणजे बजेटच्या 72% हा सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारांवर होता. हा तर सर्व प्रकारच्या जागतिक आणि व्यवस्थापन शास्त्राच्या नॉर्म्सच्या पलीकडची गोष्ट आहे. हा अति आहे हा एक खर्च. ॲक्च्युली त्याचा थंब रूल आहे 42% पाहिजे. एस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर म्हणजे सरकार नावाची यंत्रणा चालते आहे आणि ती चालवण्याकरताच करण्यात, तरी तो 42 होतो. आपण जर एखादी आर्थिक संस्था एस्टॅब्लिशमेंट, कारखाना, दुकान, ते नीट चालतं का नाही तर उलट व्यवस्थापन शास्त्रातला तिथला थंब रूल आहे की ती एंटिटी चालवण्यावरचा खर्च तुमच्या टोटल खर्चाच्या 15%पेक्षा जास्ती नाही पाहिजे. तो 15% जास्ती असेल तर तुम्ही अकार्यक्षम रीतीने चालवताय असा होतो. पण सरकार नावाची व्यवस्था आहे, कारण त्या व्यवस्थेचं मुख्य काम आहे विविध यंत्रणा चालवणे, म्हणून माणसं नेमली जातात. पण तिथे ते रिलॅक्स करून मानलं जातं की 42%पर्यंतचा चालेल. तो एका वेळी भारताचा बजेटच्या 72%पर्यंत पोचलेला होता. पुढचे काही आकडे सांगतोय ते तुम्हाला यावेळच्या बजेटमध्ये तसं दिसेलच तुम्हाला. उदाहरणार्थ आपण जर मानलं की एकूण एस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर म्हणजे सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांचे पगार, 5वा वेतन आयोग, मग 6वा, आता 7वा बनलेलाच आहे आणि त्याचा अहवाल आला की तो लागू होण्याच्या चर्चा चालू होतीलच. दरवेळेला सरकारचं बजेट खर्च सरकारचा हजारो कोटींनी तो फुगतो. पण ज्या वेळचं मी सांगतोय
की 72% एस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर. त्यावेळी एक चित्र होतं आणि ते पुढच्याकडे दिसणार आहे तुम्हाला आत्तासुद्धा. तसेच आपल्यावर एकूण जे विविध कर्ज आहे, विशेषतः परकी कर्ज, एक्सटर्नल लोन, ते फेडणे, त्याची तरतूद बजेटमध्ये करून ठेवायला लागते की चालू वर्षीचा हप्ता किती आहे. आपल्याला असं दिसेल की साधारण 12-13% कर्जाची परतफेड यावरचे येतात. आणि तुम्हाला दिसेल की असे अनदर 12-13% बजेटच्या संरक्षणावरचा खर्च आपला. आता तो संरक्षणावरचा आवश्यक आहे, संरक्षणावरचा उत्तम आहे, पण संरक्षणावरचा खर्च अजून तरी देशाच्या विकासात भर घालत नाही. तो खर्चच आहे. केंद्र सरकारचं आत्ता धोरण बदलणं शक्य आहे असं आपल्याला विविध याच्यावरनं दिसतं. जर भारताने संरक्षण क्षेत्रामध्ये स्वतःची गुंतवणूक चालू केली, त्यामुळे भांडवल निर्मिती आणि भांडवली गुंतवणूक चालू झाली, त्यामुळे रोजगार निर्मिती चालू झाली, त्यामुळे उद्या भारत देश हा संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ लागला. हे सगळं जाहीर केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, जाहीर केलंय, या सरकारने जाहीर केलंय. ते धोरण निवडणुकीच्या काळात जाहीर केलं होतं लोकांकडे की निवडून आलो तर आम्ही हे बदल करणार आहोत. या बजेटमध्ये दिसेल की खरंच तसे बदल होतात का नाही. मी अंदाज बोलून ठेवतो, माझी अपेक्षा आहे की होताना आपल्याला दिसतील. तसं घडायला सुरुवात झाली तर म्हणता येईल की संरक्षणामधला तो जो काही खर्च आहे तो मग प्लॅन डेव्हलपमेंट. बाकी अन्यथा नाही तर भारताला संरक्षणावर करावा लागणारा खर्च जो आवश्यक आहे, योग्य आहे, तरी पण त्याला प्लॅन डेव्हलपमेंट म्हणता येत नाही. तो साधारण 12-13% असतो. तुम्ही गणितातले जिनियस नसला तरी तुम्हाला एवढी तर बेरीज करता येईल की दरवर्षीच्या बजेटच्या 100 पैकी 72 एस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर, 13 परकी कर्जावरील व्याज आणि 13 संरक्षण, हे 98 झाले. म्हणजे नव्या योजनांच्या करता विकासाला चालना द्यायला दातावर मारायला सरकारपाशी उरलं काय? खरं उत्तर होतं काही उरलं नाही. हे जे डेडलॉक तयार झाला यातूनच आपली अर्थव्यवस्था खुली करण्याची गरज निर्माण झाली किंवा विदेशी गुंतवणुकी करता दारं खुली केली पाहिजेत, नाही तर देशाचा विकास अडूनच पडेल की सरकारकडे आता नाहीच आहे पैसा. आणि तुम्ही जर पुन्हा कमांडिंग हाईट्स ऑफ इकॉनॉमी म्हणायला लागलात तर देशातले सगळे विकास प्रकल्प अडून पडतील. पण विजेची तर गरज वाढते, त्याच्याकरता गुंतवणूक करायला आपल्याकडे तर पैसा नाही सरकारकडे. मग खाजगी क्षेत्राला तरी परवानगी द्या, म्हणजे रिलायन्स, टाटा अँड कंपनी किंवा एनरॉन सारख्या प्रकल्पामध्ये म्हणजे दाभोळच्या प्रकल्पाला एनरॉन सारख्या कंपनीला बोलवा. ते 9,500 कोटीची FDI या धोरणांची गरज त्याच्यातून पुढे निर्माण झाली. ते आपल्याला ह्या रिसोर्स तर प्लॅन आणि नॉन प्लॅन, त्यातला नॉन प्लॅन नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर, त्याचे डिफेन्स इंटरेस्ट पेमेंट, आणि मग नव्या योजना म्हणजे मग विकासावरचा खर्च आहे. तो कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये हे चालत आलेले तिन्ही शब्द प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, त्याच्याऐवजी सध्या खरं जास्त योग्य वर्णन ॲग्रिकल्चर, इंडस्ट्रीयल आणि सर्व्हिस सेक्टर असे येतात. ते आपल्याला सेक्टर वाईज ॲलोकेशन पाहायला मिळेल. मग रिसोर्स ॲलोकेशनमध्ये लक्ष देण्याचा पुढचा आकडा आहे केंद्र आणि राज्यामध्ये वाटा कसा वाटला जाणार आहे. करांचे जे काही वेगवेगळे प्रकार तिकडे नंतर येणार होत आपण, आणि शासनापाशी केंद्र तो निधी जमा झाला आहे, तर आता त्याचं रेव्हेन्यू शेअरिंग यातला कोणता हिस्सा केंद्राकडे, कोणता राज्याकडे. राज्याकडे जो दिला जातो तो 2 प्रकारांनी आहे. एक आहे करांमधलाच हिस्सा आहे आणि दुसरा आहे केंद्राचा अनुदान ग्रँट इन एड अनुदान, हाच येतो. आता करांमध्ये राज्यघटनेने 7 वेगवेगळे प्रकार सांगून ठेवलेत. त्या 3 शब्दांच्या परम्युटेशन कॉम्बिनेशननी तयार होणारे 7 वेगवेगळे प्रकार. ते म्हणजे तो कर लागू कोण करतो, हू लेव्हीज द टॅक्स, तो गोळा कोण करतो, हू कलेक्ट्स द टॅक्स, अँड हाऊ इज इट शेअर्ड, कोणामध्ये तो वाटून. या 3 शब्दांनुसार 7 प्रकार आहेत. त्यामुळे करांचे काही प्रकार की ते केंद्र सरकारच लागू करतं, गोळा करतं, स्वतःकडे ठेवतं. पण दुसरे काही प्रकार की ते लागू केंद्र सरकार करतं, गोळा राज्य सरकार करेल आणि ते वाटून घेतलं जाईल राज्य आणि केंद्रामध्ये. असे मिळून एकूण 7 प्रकार येतात. यामधला जो केंद्राचा निधी आहे मग तो